मित्रो, गेली 27 वर्ष आणि आज आपण 28व्या वर्षात पदार्पण करतोय. एक व्याख्यानमाला चालू केली. अनेक चांगल्या लोकांना, वक्त्यांना इथे ऐकायची मला संधी मिळाली आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना पण ती संधी मिळाली. ही मंडळी येतात आपल्याकडे, आयुष्यभर एकाच विषयावर 2 विषयावर अध्ययन करतात, आयुष्याची अनेक वर्ष खर्ची घालतात आणि आपल्याला त्याचं सार जे आहे ते आपल्याला एक 60 मिनिटात 70 मिनिटात सांगतात. ते खरं ऐकायला आपण सगळ्यांनी कान देऊन ऐकायला शिकलं पाहिजे, यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक वर्षी काहीतरी आम्ही विचार करतो की ह्या वर्षी तरी लोक त्यासाठी येतील, पण आता हल्ली मलाच फोन येतात, किशोर यूट्यूबवर केव्हा टाकतो हे व्याख्यान, आम्हाला ऐकायला आवडेल पण तू यूट्यूबवर टाक म्हणून. आपण त्यांना नाही म्हटलं तर ते म्हणतात आमची एवढीशी गोष्ट पुरी करू शकत नाही का, आणि आपण नाही दिलं तर ते म्हणतात मग तू देणारच आहे यूट्यूबवर तर आम्ही हॉलवर कशाला येऊ. हा एक चक्रव्यूह आहे, त्याला आपण थोड्याच वर्षात परत फोडायचा विचार करूयात, वेगळ्या अंगाने अजून काही करता येतं का बघूयात. मित्रो, 1896 मध्ये माझ्या आजोबांचे आजोबा हे राजस्थानमधून जमखंडीला आले. ती कथा अशी आहे की राजस्थानमधून निघाले तेव्हा जमखंडीच्या राजाचा मुलगा आणि नागौरच्या राजाची मुलगी यांचं लग्न नक्की झालं. आणि ती मुलगी जेव्हा महाराष्ट्रात येणार, कर्नाटकात जाणार, तेव्हा भाषेची अडचण, ओळखीचे लोक नाहीत, अशा वेळेस त्यांनी गावात दवंडी पिटवली आणि सांगितलं की माझ्या मुलीबरोबर जे कोण जाणार असतील तर तिथले राजे त्यांना मदत करतील. माझे आजोबांचे आजोबा संतोखीरामजी हे 2 भाऊ होते, त्यापैकी एकाने विचार केला संतोखीरामजींनी, चला आपण जाऊयात म्हणून. आणि जमखंडीच्या राजांनी तो मित्रधर्म अनेक वर्ष अतिशय प्रामाणिकपणे तो सांभाळला. पण त्याच्या कथा किंवा अशीच विचार निघाला तर परत आपल्याशी मी बोलेन त्यांच्याबरोबर. परंतु त्यांच्याकडून जो काही वारसा आम्हाला मिळाला, चंडक परिवार जमखंड येऊन सोलापूरला आला 1896 मध्ये आणि ह्या मातीशी आम्ही एकरूप झालो. सिद्धरामेश्वराची कृपा म्हणा किंवा अजून काही म्हणा, जहाँ न जाय बैलगाडी वहाँ जाय मारवाडी या उक्तीप्रमाणे आम्ही इथे आलो आणि इथलेच झालो. राजस्थानातलं घर माझ्या आजोबांनी आमच्या आचार्यांना बक्षीस देऊन टाकलं. आमची तिथली जी काही 150 बिघा जमीन होती ती तिथल्या एका देवळाला आणि शाळेला देऊन टाकली. आणि हे सगळं असं केल्यामुळे तिकडे जायचा आमचा मार्ग थोडासा कमी झाला, खुंटलाच म्हणावा ना. आणि मग आम्ही इथलेच झालो आणि इथल्या ठिकाणी मातीशी राहून अनेक गोष्टी झाल्या. आमच्या परिवारांनी सोलापुरात 6 हायस्कूल, 2 कॉलेजेस, बालक मंदिर, दवाखाने वगैरे अशा अनेक गोष्टी चालू केल्या. एक समर्पणाची भावना असते मित्रांनो. रामसुखजी चंडक आणि जगन्नाथजी चंडक माझ्या आजोबांचे वडील आणि काका 1918 साली त्यांच्या दोघांच्या सामायिक धंद्यातून त्यांना 18,000 रुपयेचा फायदा झाला होता वर्षाचा. त्यात 2,000 रुपये घालून त्यांनी चाटी गल्लीमधल्या मागच्या म्हणजे देवळाच्या मीठ गल्लीमध्ये त्यांनी एक दवाखाना चालू केला, धर्मार्थ दवाखाना. आज 106 वर्ष झाली तो दवाखाना तसाच चालू आहे. 1 पैसा आधी त्याची फी होती, ती आता वाढत वाढत जाऊन 106 वर्षात ती 100 पटीने वाढलेली आहे. आता 1 रुपया त्याची फी झालेली आहे. आता आम्ही 1 रुपया घेतो पेशंटकडून आणि त्यांना औषधोपचार करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगायचा उद्देश हा की ह्या गोष्टीमध्ये एक समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून आम्ही काम करत आलो. माझे आजोबा पणजोबा जेव्हा तिथून निघाले राजस्थानातून, तेव्हा गावातल्या लोकांची जी इच्छा होती ती त्यांनी तिथं पूर्ण केली. 7 एकरची जमीन त्यांना दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी संतोख सागर, गावातल्या लोकांनी नाव दिलं, संतोख सागर एक 7 एकरच्या जागेमध्ये तलाव बांधला. 1976 मध्ये इंदिरा गांधीजी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा चंबळ नदीवर त्यांनी धरण बांधलं होतं. आणि त्यावेळेस फिल्म डिव्हिजन की भेट यामध्ये बातमी अशी होती, चित्रपटाच्या आधी ते आपल्याला दाखवायचे त्यावेळेस, आता हल्ली मी बघत नाही त्यामुळे मला मग कल्पना नाही, पण त्यावेळेस फिल्म डिव्हिजन की भेट म्हणून यायचं. आणि त्यात लिहिलं होतं की संतोख सागर से इंदिरा नहर तक. त्यांनी ते एक रूपक वापरलं. आता एखाद्याचं हातून चांगलं काम झालं की ते रूपक पण देखील अनायसेच आमच्याकडे आलं.
संतोषसागर अनेक राजस्थानमध्ये अनेक लोकांनी तलाव बांधले असतील, विहिरी बांधल्या असतील, पण ते आमच्याच आजोबांचं नाव घेतलं की जावं याचं काही कारण नव्हतं आणि कोणी सांगितलं पण नाही, पण झालं तसं. आणि संतोषसागरचं इंदिरा नहर तक आणि एखाद्या गावातला माणूस गावासाठी काय करतो आणि भारताच्या पंतप्रधान राजस्थानसाठी काय करतात हा त्याच्या मागचा गाभा होता. हे करत करत आम्ही जेव्हा सोलापूरला आलो 1997 साली, जे एकदा सकाळीच माझ्याकडे आले आणि म्हणाले, किशोर यावर्षी दोन महाराष्ट्रातल्या महान लोकांची जन्मशताब्दी आहे, आत्रे आणि वि स खांडेकर, आपण काय करायचं? म्हटलं काय करायचं तुम्ही सांगा. ते म्हटलं मला तू 5,000 रुपये दे. म्हटलं दिले. पुढे नाही आपण 2 व्याख्यानं ठेवू म्हणले. म्हटलं बस पुढच्या वर्षी अजून कोणाची तरी असेल ना जन्मशती, मग नाही की नाही पुढच्या वर्षीचं. म्हटलं तसं नाही, तुम्ही मला कबूल करा की दरवर्षी कोणाची नसेल तरी आपण काहीतरी कार्यक्रम करू, तसं असेल तर आपण मी चालू करतो. आणि मग जे म्हणाले ठीक आहे, तू कार्यक्रम करायला तयार असेल तर मी वक्ते आणायला तयार आहे, मी दरवर्षी वक्ते आणत जाईन, आपण 3 दिवसाची व्याख्यानमाला सुरू करू. आणि अशी ही व्याख्यानमाला सुरू झाली. खरं म्हणजे आम्ही इथे सोलापुरात आल्यानंतर माझ्या आजोबांना म्हणजे ही व्याख्यानमाला सुरू करायची, खरं म्हणजे त्यावेळेस माझे आजी आजोबा नव्हते, माझे आई वडील पण नव्हते, परंतु माझ्या डोक्यात एक कल्पना, लहानपणापासून मी आणि माझे आजोबा आम्ही दोघं मित्र होतो. ते माझे कधीच आजोबा नव्हते आणि मी त्यांचा कधीच नातू नव्हतो. आम्ही दोघं मित्र. ते गादीवर असे लोडला टेकून बसले की मी त्यांना म्हणायचो जरा सरकता का बाजूला, मला बसायचं आहे म्हणून, आणि ते सरकायचे. त्यामुळे आमच्यात एक नातंच वेगळं होतं. तर मला माझ्या वडिलांपेक्षाही मला आधी वाटलं की आपल्या आजोबांच्या नावाने आपण व्याख्यानमाला सुरू करायचं. कारण एक दुसरं हे होतं, असं होतं की आजोबांनी मुलांनी शिकावं म्हणून सोलापुरात 1940 साली एक वसतिगृह बांधलं आणि मराठवाड्यातल्या मुलांनी सोलापुरात यावं, इथे शिकावं. इथे 3 कॉलेजेस होते आपली, दयानंद, संगमेश्वर आणि वालचंद. तर ह्या ठिकाणी सोलापूर कॉलेज, ह्या ठिकाणी मुलांनी शिकावं म्हणून त्यांनी ते प्रयत्न केले होते. आणि त्यांची ती शिक्षणाबद्दलची ओढ आणि त्यांचं एक मराठीबद्दलचं प्रेम हे पाहून मला असं वाटलं की आपण त्यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करावी. आणि आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला. एक वेळ अशी होती की आपल्याला हुतात्मा स्मृती मंदिर कमी पडायचं, मधल्या पॅसेजमध्ये लोक खाली बसायचे. आता आपण यूट्यूबवर बघायला लागलो म्हणून, पण दर्दी लोक येतातच आहेत. तर अशी ही व्याख्यानमाला सुरू झाली आणि आजपर्यंत ती चालू आहेत. आणि अनेक सगळ्या उत्तम लोकांनी आणि वक्त्यांनी इथं येऊन त्यांचे विचार सादर केले आणि ते अनेक लोकांना ते भावले पण. त्याच याच्यामध्ये ही 28व्या वर्षाची मालिका सुरू होत आहे आज. आणि आपण सर्वजण इथे आलेला आहात, आपण पुनश्च एक वार मी स्वागत करतो. आणि माझ्या आजोबांबद्दल, त्यांची जयंती 19 डिसेंबरला असते, तर त्या दिवशी त्यांच्याबद्दल मी बोलेल. पण आज फक्त चंडक परिवार सोलापुरात कसा आला ह्याबद्दल थोडक्यात मी आपल्याला माहिती दिली आणि मी पुनश्च एक वार सगळ्यांचं स्वागत करतो आणि रजा घेतो. नमस्कार. शारदे जय भगवती त्रिवार वंदन सरस्वती मूळ चत्वार वाणी पुस्तक धारिणी वागीश्वर तुझ ब्रह्मादिका सकल देव ही वंदिती जय शारदे जय भगवती त्रिवार वंदन सरस्वती त्रिवार वंदन सरस्वती.
जबाबदारी आहे, कारण या व्याख्यानमालेमध्ये अनेक मोठमोठे लोक येऊन गेलेत. आपण सर्वांनी त्यांचे विचार ऐकलेले आहेत आणि आज मला ही संधी मिळते आहे. पण माझी भावना अशी आहे की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एक लहान मूल असतं, ते लहान मूल, त्या लहान मुलाला आपले वडील जेवायला घालत असतात. ते लहान मूल थोडंसं आगाऊपणा करतं आणि ते स्वतः ताटातले घास घेतं आणि आपल्या वडिलांना भरवायला लागतं. असं नाही म्हणत की बाबा तू केवढासा आहे आणि मी केवढा आहे आणि आज तू उठून मला काय घास भरवतोयस, मी तुला इथे घास भरवण्यासाठी बसलोय. तर त्याचा घास हा स्वीकारता यावा म्हणून प्रेमानं ते खाली झुकतात आणि मग त्याचा घास स्वीकारतात. तर माझी भावना अशी आहे की आज आपण सगळेजण वडिलकीच्या भूमिकेतून इथे बसलेला आहात आणि ते आगाऊपणा करणारं जे लहान मुले ना ते इथे समोर मी उभी आहे. पण माझी खात्री आहे की आपण सगळेजण वडिलकीच्या भूमिकेतून माझा हा घास प्रेमानं स्वीकाराल. आजचा विषय असा आहे की संजीवनी मानसिक आरोग्याची. आत्ता यापूर्वी सुद्धा अनेक जण म्हणाले की अतिशय सुंदर विषय आहे. मी स्वतः मानसशास्त्रज्ञ आहे आणि मानसिक आरोग्य हा जो विषय आहे ना त्या विषयावर फारसं काही बोललं जात नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत नसतं असं नाही, त्याचं महत्त्व माहिती आहे सगळं. तरी आज सुद्धा ह्या काळात सुद्धा अजूनही मानसिक आरोग्यावर तितकं उघडपणे बोललं जात नाही किंवा तितकी माहिती सुद्धा सगळ्यांना असतेच असं नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या शारीरिक आरोग्याविषयी भरपूर माहिती आहे. म्हणजे बीपीचं काय प्रमाण असतं, किती ह्याच्यात बीपी पाहिजे, नॉर्मल बीपी कसा, ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक डायस्टॉलिक असेल, त्यानंतर शुगर किती पाहिजे आपली, फास्टिंगची किती पाहिजे, बीपीची किती पाहिजे, सगळं माहिती आहे आपल्याला. कोरोनाच्या नंतर आपल्याला आपली ऑक्सिजन लेवल किती पाहिजे हे सुद्धा माहिती आहे, बरोबर. पण मानसिक आरोग्य म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं अरे आम्हाला काय झालंय, किंवा मानसिक आरोग्याच्या विषयी बोलताना असं वाटतं की अरे आम्हाला काही वेड लागलाय का. म्हणजे एक सर्वसाधारण अशी भावना असते की मानसिक आरोग्य ज्याचं बिघडलं आहे याचा अर्थ आपल्यासमोर एखादी व्यक्ती अशी येते की जी विनाकारण हसती आहे किंवा जी काहीतरी बडबड करते आहे, असंबद्ध बोलती आहे, जिला आपण काय बोलतोय ते कळत नाही आहे, याचा अर्थ त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य काही चांगलं नाही. पण खरं सांगायचं तर तसं नाही आहे. आपण जर का आता विचार केला तर आपल्यापैकी किती जणांचं मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम आहे हा खरंच विचार करण्यासारखा विषय आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते की आज मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करते आहे तेव्हा लक्षात येतं, म्हणजे आमच्याकडे केसेस कशा येतात तर खूप प्रोलॉंग्ड इलनेस आहे, सगळ्या मेडिकल टेस्ट करून झालेल्या आहेत, औषधं घेऊन झालेली आहेत, बरेचसे कोर्सेस पण करून झालेले आहेत औषधांचे, पण फरक पडत नाही आहे. आणि मग डॉक्टर आमच्याकडे रेफर करतात की बघा तुमचा काही विषय आहे का. तर तुम्हाला मी सांगते की माझ्याकडे असे एवढे पेशंट्स आहेत की म्हणजे आपल्याला सुद्धा आपण सुद्धा ते सिम्पटम्स अनुभवत असतो. बघा तुम्ही ॲसिडिटी हा असा विषय आहे ना की जर का बरेच दिवस औषध घेऊन सुद्धा ती ॲसिडिटी बरी होत नसेल याचा अर्थ कुठेतरी तुमचं मानसिक आरोग्य ठीक नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून. ठीक आहे, येतोय माझा आवाज. आणि म्हणून तुम्हाला तो त्रास होतो. ॲसिडिटी असेल, बीपी असेल, खूप जणांना म्हणजे काही ना काहीतरी शोल्डर पेन आहे, बॅक पेन आहे, जी अनेक दिवस बरी होत नाही आहे. आणि मग पुढे जाऊन जेव्हा उपचार घेतले जातात तेव्हा लक्षात येतं की ह्याचं कारण हे फिजिकल इलनेस नाही आहे तर कुठेतरी मेंटल इलनेसकडे, आपल्या स्ट्रेसकडे याचं कुठेतरी कारण आहे. म्हणजे एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगते की एक बाई होती, ज्या बाईला संध्याकाळची वेळ झाली म्हणजे साधारण 4:30-5ची वेळ झाली की त्या बाईचा उजवा हात हा बधीर व्हायचा, नुसता बधीर व्हायचा आणि त्याला मुंग्या यायच्या, तिला काहीच सेन्सेशन जाणवायचं नाही आणि खूप पेन व्हायचा. त्याच्यासाठी अनेक डॉक्टर्स झाले, अनेक उपचार झाले आणि मग त्याचं काही निदान होईना. आणि मग जेव्हा ती केस सायकोलॉजिस्टकडे आली आणि मग जेव्हा डिटेलमध्ये आमच्या पद्धतीने आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्या बाईचा जो नवरा होता ना तो अतिशय डॉमिनेटिंग होता.
तो म्हणजे घरी आल्यानंतर आरडाओरडा करणे, तिच्या अंगावर ओरडणे, कधी कधी हात उचलणे, आणि इतके वर्षांची ती भीती तिच्या मनात इतकी दाबली गेलेली होती ना, की तो नवरा घरी यायची वेळ झाली की त्याच्या आधीपासून तिचा उजवा हात नमवायचा. तर असे अनेक, कालच माझ्याकडे एक केस आली होती. पहिलीतला मुलगा, म्हणजे आपली शाळा आहे म्हणून सांगते, पहिलीतला मुलगा. आजकाल पालकसुद्धा किती स्ट्रेस देतात मुलांना. त्यांचं जे पूर्ण शेड्यूल आहे ते इतकं टाईट, त्यांना असं वाटतं की आत्तापासून सगळंच यायला पाहिजे मुलांना. त्या मुलाला कन्व्हल्जन्स यायला लागले, फिट्स यायला लागल्या. त्याचे EEG झाले, MRI झाले, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. बरं, फिट्स तर येत आहेत, तो काही नाटक करत नाही. पहिलीतला मुलगा काय नाटक करणार आहे. त्याचे व्हिडिओ शूटसुद्धा घेतले आईवडिलांनी की त्याला कशा पद्धतीच्या फिट्स येतात. आणि मग काल जेव्हा माझ्याकडे केस आली, त्याचं सगळं डिटेलमध्ये बघितलं. त्या मुलाला सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8पर्यंत असं काही पॅक करून ठेवलं आहे त्या आईवडिलांनी की त्याला व्यक्त व्हायला, त्याला रिलॅक्स व्हायला काही संधीच दिलेली नाही आहे. आणि मग त्याचं संपूर्ण मला ते रिशेड्युलिंग करायला लागलं. त्यांना सांगायला लागलं की कशामुळे हे सगळं घडतं आहे. आणि लक्षात घ्या, लहान मुलं असतात ना, तर सगळीच मुलं काही एकसारखी नसतात. काही मुलं सेन्सिटिव्ह असतात, काही मुलं बिनधास्त असतात, पण काही मुलं छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा खूप गंभीर परिणाम आपल्या मनावरती करून घेत असतात. तर अशा ह्या सगळ्या केसेस असतात. मुळात जर का आपण मानसिक आरोग्य काय असं म्हटलं तर त्याची व्याख्या देताना असं म्हटलं जातं की जो कोणी दैनंदिन जीवनात येणाऱ्या ताणाचा सामना करण्यास, स्वतःच्या क्षमता ओळखण्यास, त्या क्षमता ओळखून काहीतरी सतत नाविन्यपूर्ण करण्यास आणि शिकण्यास आणि समाजासाठी योगदान देण्यास समक्ष आहे, त्याचं मानसिक आरोग्य हे उत्तम आहे. बघा, मानसिक आरोग्याची व्याख्या देताना काय म्हटलंय, दैनंदिन जीवनातलं ताण. मग दैनंदिन जीवनामध्ये अनेक ताण आहेत आपल्या. आपण म्हणतो काय ताण आहे, पण अनेकदा मी जसं मगाशी उदाहरण सांगितलं की काहींचा बॉस चांगला नसतो, काहींचे नातेवाईक काहीतरी कटकट असते, काही ना काही अतिशय विचित्र घटना घडलेल्या असतात आयुष्यामध्ये. तर हे सगळ्या ताणाचा सामना कसा करायचा, तो सामना करण्यास जो सक्षम आहे. दुसरी गोष्ट, स्वतःच्या क्षमता ओळखून सतत काहीतरी नवीन शिकणं. मग तुम्ही म्हणाल आता आमचं वय झालं, आम्ही काय नवीन शिकणार. तर असं काही नसतं. शिकण्यासाठी काही वय नाही लागत. मग अनेक वयोवृद्ध लोकांचं असं म्हणणं असतं की काय करायचं आहे आता, नवीन नवीन गोष्टी येतात, आपल्याला काय आता त्याचं राहिलं आहे, काय शिकायचं आहे त्याच्यामध्ये, दुर्लक्ष करतात. तसं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेणं. म्हणजे मी माझ्या सासऱ्यांकडे हे खूप बघितलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना शिकायला खूप आवडायचं, नवीन काहीतरी करायला सुद्धा आवडायचं. तर ते नवीन करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की समाजासाठी काहीतरी योगदान देण्यास जो सक्षम आहे त्याचं मानसिक आरोग्य हे उत्तम आहे. आता आपण विस्ताराने बघूया की ताणाचा सामना करणं. आता तुम्ही म्हणाल की ताण तर येणारच ना. जर एखादी विचित्र घटना घडली तर ताण येणार, नकारात्मक भावनासुद्धा येणार. बऱ्याचदा असं सांगितलं जातं, आपण लहान मुलांना सुद्धा सांगतो बरं का, की राग येणं चांगली गोष्ट नाही आहे, इतकं दुःख, इतकं जोरजोरात ओरडायचं नाही, एवढी कशाची भीती वाटते आहे, हे काय घाबरटच आहे. नकारात्मक भावना आपण चुकीच्या पद्धतीने घेतो. नकारात्मक भावना सुद्धा जीवनामध्ये आवश्यकच आहेत. म्हणजे माझी स्वतःची PhD ही इमोशनल इंटेलिजन्सवरच आहे. तर नकारात्मक भावना जर का आपल्या जीवनातनं आपण काढून टाकल्या तर आपण नीट जगू नाही शकत. कसं, अहो आपल्याला भीती वाटते म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो. आपल्याला भीती वाटते म्हणून रस्ता क्रॉस करताना आपण व्यवस्थित पद्धतीनं रस्ता क्रॉस करतो. भीती वाटते म्हणून आपण औषधं घेतो, बरोबर आहे. समाजाची भीती वाटते म्हणून आपण नियमांमध्ये जगतो. ती जर का आपल्याला नियमांची भीती नसती, लोक काय म्हणतील याची भीती नसती, किंवा उद्या मला काहीतरी शासन होऊ शकतं याची भीती नसती, तर कोणी कसंही वागलं असतं, बरोबर आहे. अन्यायाचा जर का रागच आला नाही तर काय, म्हणजे क्रांतिकारकांचा जन्मच झाला नसता, आपल्याकडे कुठली क्रांती बदल घडलेच नसते जर का राग आला नसता. तसंच थोड्या प्रमाणामध्ये तरी हेवा वाटलाच पाहिजे हो. हेवा जर वाटलाच नाही तर आपण स्वतःची प्रगती कशी करणार. असूया नाही, पण हेवा वाटायला पाहिजे. थोडा तरी हेवा आपल्याला वाटायला पाहिजे की अरे, तरच आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकू. म्हणजे नकारात्मक भावना सुद्धा ह्या आवश्यकच आहेत. मग त्या जर आवश्यक आहेत तर प्रश्न कुठे येतो, तर प्रश्न कधी येतो जेव्हा त्या नकारात्मक भावना अतिशय तीव्र स्वरूपात कोणीतरी अनुभवतो
आणि त्या अतिशय तीव्र स्वरूपात अनुभवल्यामुळे त्याच्या हातून अविवेकी कृत्य घडतं, तेव्हा मानसिक आरोग्य तुमचं बिघडलेलं आहे असं म्हणूया. किंवा नकारात्मक भावना ह्या दीर्घ काळासाठी आपण जर का अनुभवल्या, म्हणजे एखादी घटना घडली त्याचं वाईट वाटणं, दुःख वाटणं स्वाभाविक आहे, पण जर अनेक महिने आपण त्या दुःखातून बाहेर येणार नसू तर मग आपल्याला तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. आणि मग कुठेतरी जे सॅच्युरेशन व्हायला लागतं आणि अनकॉन्शियस माइंडमध्ये त्या भावनांची, कसं असतं माहिती आहे, कुठली पण भावना जी येते ना ती स्वतःच्या सोबत काहीतरी एनर्जी घेऊन येते. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला काहीतरी आपटावं वाटतं, जोरात कुणाला तरी मारावं वाटतं, किंवा काही नाही तर कुठल्या तरी वस्तूवर दरवाजा आदळला जातो. लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा राग येतो की नाही तेव्हा आपण स्वस्थ नाही बसू शकत, काहीतरी मुठी आवळतो, काहीतरी असं दातखडे खाऊन बोलतो, कुठेतरी तो राग व्यक्त होणं गरजेचं असतं. भीती वाटते, ती भीती वाटते तेव्हा आपल्याला पळण्याची भावना निर्माण होते, म्हणजे एस्केप, पळायचंय, स्वतःचा बचाव करायचा आहे, अशी भीती भावना एनर्जी घेऊन येते. आनंद झाल्यानंतर असं कुणाला तरी कडकडून मिठी मारावी वाटते, एक उडी मारावी वाटते, काहीतरी जोरात बोलावंसं वाटतं, टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. तर प्रत्येक भावना ज्या असतात ना त्या स्वतःसोबत काहीतरी एनर्जी घेऊन येतात. आणि जेव्हा त्या भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्या जात नाहीत ना तेव्हा ती जी एनर्जी असते ना ती दाबली जाते. आणि जर का ती खूप प्रमाणात दाबली गेली तर मग ती नको त्या पद्धतीनं बाहेर पडायचा प्रयत्न करते. मग कसं, तर ॲग्रेशनच्या स्वरूपात असेल, मग भावनिक असमतोल असेल, म्हणजे कुठे पण एकदम, म्हणजे एवढीशी घटना झाली आहे पण एकदम माणूस चिडून जातो, जोरात ओरडायला लागतो, किंवा थोडंसं जरी कोणी काही बोललं ना तरी, म्हणजे बघा तुम्ही कदाचित अशा काही बायका बघितल्या असेल की ज्यांनी आयुष्यात खूप सहन केलेलं असतं ना, तर कधीतरी एक पॉईंट असा येतो ना की फार काही झालेलं नसतं, अगदी थोडंसंच कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, पण ते इतकं मनाला लावून घेतात आणि इतकं हमसून रडतात, इतकं की जणू काही खूप काहीतरी घडलेलं आहे. ते कशामुळे झालं तर इतके वर्षांचं जे साठलेलं होतं ना त्या स्त्रीच्या मनामध्ये ते आता बाहेर पडतंय. तर ती एनर्जी जर का व्यक्त करायला योग्य प्लॅटफॉर्म मिळाला नाही आणि ती योग्य वेळी योग्य स्वरूपामध्ये व्यक्त केली गेली नाही तर मग इथे बिघाड चालू होतो. आणि याच्यावरच मी PhD केली होती की जर का आपण लहान मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला, कशाच्या स्वरूपात, तर सोशली ॲक्सेप्टेबल प्लॅटफॉर्म, मग वेगवेगळ्या कला असतील, मग ज्यामध्ये नाटक होतं, गाणं होतं, नृत्य होतं, चित्रकला होती, या माध्यमातून आपण जर का त्यांना व्यक्त व्हायची संधी दिली तर त्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढते का. आणि माझ्या ज्या काही 5 वर्षाचं संशोधन झालं आणि मी जे काही एक्सपेरिमेंट्स केले त्याच्यात हे सिद्ध झालं की हो, जर का आपण त्यांना त्यांच्या भावना योग्य पद्धतीनं व्यक्त करण्याची संधी दिली तर त्यांची भावनिक बुद्धिमत्ताही वाढते. आणि तेच आपल्याला पण अप्लाय होतं. तर अशा प्रकारे जर का नकारात्मक भावना योग्य पद्धतीनं व्यक्त केल्या गेल्या नाही आणि त्या एकतर अतिशय तीव्र स्वरूपात किंवा दीर्घकाळ व्यक्त म्हणजे तशाच राहिल्या, म्हणजे जसं आता समजा जवळच्या कुणाचा तरी मृत्यू झाला, आता मृत्यू ही अटळ गोष्ट आहे, पण जवळच्या कुणीतरी गेल्यानंतर दुःख वाटणं हे स्वाभाविक आहे, त्यांच्या आठवणी आपल्या सोबत राहणं स्वाभाविक आहे. पण अनेक महिने जर का आपण त्याच्यातून बाहेर येणार नसू तर रामदास स्वामींनी सुद्धा म्हणले, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जाते. आपल्याला पुढे जावंच लागतं, पण तेच न स्वीकारता आपण जर पुढे जाऊ शकणार नसू आणि आपल्या दैनंदिन जीवनावरती जर का त्याचा परिणाम होत असेल तर मात्र आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं नाही असं आपण म्हणू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी मगाशी तुम्हाला मानसिक आरोग्याची व्याख्या देताना सांगितली ती म्हणजे समाजासाठी काहीतरी योगदान देण्यास सक्षम असणं. लक्षात घ्या, मानसिक आरोग्याचा हा किती महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा असलेला पैलू आहे. आपण कधी या दृष्टीने विचारच करत नाही. म्हणजे आपण आपल्या स्वतःपुरताच पाहतो, स्वतःचाच विचार करतो. जेव्हा समाजासाठी म्हणून आपण काहीतरी विचार करायचा वेळ येतो तर मला ना एक इथे गोष्ट आठवते. म्हणजे 1800च्या शतकामध्ये एक रशियन लेखक होऊन गेले, अँटॉन चेखाव नावाचा. त्या लेखकाने, आपल्याला माहीत असेल, इथे सगळे साहित्य परिषदेचे लोक आहेत,
त्यांनी भरपूर वाचलं असणार आहे. म्हणजे रेणुताई गावस्कर सुद्धा अनेकदा ही कथा सांगतात आणि माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये पण त्या कथेने खूप गंभीर असा परिणाम केला, म्हणून तुम्हाला सांगते ती कथा आज. आणि मग आपण पुढे जाऊया. त्यांनी समाजाचं अंतर्मन दर्शवणारी एक अतिशय सुंदर कथा लिहिली आहे. त्या कथेचं नाव आहे नॉट गिल्टी ॲक्विटेड. तर तो असं लिहितो त्या कथेमध्ये की एक त्या काळातलं जुनं खेडेगाव असतं. त्या खेडेगाव इतकं छोटं असतं की त्या खेडेगावामध्ये एक बेसिक म्हणजे म्हणतो ना आपण की आरोग्यासाठी काहीच सुविधा नसते किंवा काही दवाखाना असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, अशी काहीच सोयीसुविधा नसतात. आणि अशा काही सोयीसुविधा असल्या पाहिजेत हे त्या गावकऱ्यांच्या काही ध्यानीमनीसुद्धा नसतं, कारण त्यांनी याविषयी कधी विचारच केलेला नसतो. ते इतकं छोटं खेडं असतं की सगळेजण एकमेकांना ओळखत असतात, जणू काही एका कुटुंबातले असावेत. आपण कदाचित ह्याचा अनुभव लहान असताना वगैरे घेतला असेल की अशी गावं अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या खेडेगावामध्ये कुठलीही आरोग्याची सोय नसल्यामुळे काय व्हायचं की कोणाची जर का प्रकृती काही गंभीर झाली तर एक तर घरगुती काहीतरी उपचार करायचे, नाहीतर त्या व्यक्तीला तालुक्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जायचं काहीतरी औषधं पाणी करण्यासाठी. बऱ्याचदा असं व्हायचं की जातानाच त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा किंवा घरीच त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. पण त्या लोकांना याच्यात वेगळं असं काहीच वाटायचं नाही. त्यांना म्हणजे हे असंच असतं, अशीच त्यांची भावना होती. यासाठी आपण काही वेगळं केलं पाहिजे, जसं यांनी हॉस्पिटल उभं केलं असं काही त्या लोकांना वाटत नव्हतं. एक दिवस असं घडतं की त्या गावामध्ये एक माणूस येतो, म्हणजे एक डॉक्टर येतो आणि तो डॉक्टर लोकांवरती उपचार करायला सुरू करतो, सेवा द्यायला सुरू. जसं चंडक आले आणि त्यांनी इथे काहीतरी सेवा रुजू करायला सुरुवात केली. तो डॉक्टर येतो, तो कुठून आला, त्याचं नाव काय, त्याचा पूर्व इतिहास काय, काही कोणाला माहीत नसतं. बरं, तो डॉक्टरही मितभाषी असतो, तो त्याच्या कामावरती चित्त एकाग्र करूनच काम करत असतो, फारसं काही कोणाशी बोलत नसतो, त्यामुळे कोणी त्याला विचारण्याच्याही भानगडीत पडत नाही. पण तो इतका सेवाभावी वृत्तीनं काम करत असतो की लोकसुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतात, लोक त्याच्यावर प्रेम करायला लागतात. तो डॉक्टरसुद्धा त्या रुग्णांना जी काही सेवा देत असतो त्याच्या बदल्यात कुणी काही दिलं तर घेत असे, कुणी काही नाही दिलं तर काही बोलत नसे. सेवाभावी वृत्तीनं तो त्याचं काम करत असतो. हळूहळू काय होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो, प्रेम बसतं. आणि लक्षात घ्या, ही अशी जी काही माणसं असतात ना, अवलिया आपण म्हणूया, की जी समाजासाठी काहीतरी करतात ना, तर त्यांचं जीवन हे समाज जीवनच होऊन जातं. समाजाला असं वाटतं की हा व्यक्ती आपल्याच कुटुंबातला कोणीतरी आहे, हा कोणी वेगळा नाहीच आहे. आणि मग समाज स्वतःचं म्हणून त्याला मानायला लागतो. म्हणजे कोणीतरी त्या डॉक्टरला म्हणत असे की मी तुम्हाला नाश्ता आणून देतो, आमच्याकडे जेवायला या, किंवा मी तुम्हाला जेवण आणून देतो. कुणी गावातला पाटील म्हणतो की डॉक्टर साहेब, माझ्याकडे एवढ्या खोल्या पडलेल्या आहेत, ह्या पुढच्या 2 खोल्या तुम्ही घ्या, पुढच्या खोलीमध्ये तुम्ही रुग्णांची सेवा करा, मागच्या खोलीत तुम्ही राहा. म्हणजे काही वर्षांनी असं होतं की लोक विसरून जातात की हा व्यक्ती कोणतरी बाहेरून आलाय. लोकांना असं वाटायला लागतं की ही व्यक्ती आपल्या गावातलीच आहे आणि किती वर्षांपासून ही व्यक्ती गावातच राहते आणि आपलीच कोणीतरी आहे. आणि तो डॉक्टरही त्याच सेवाभावी वृत्तीनं त्याचं कार्य चालू ठेवत असतो. एक दिवस असं घडतं की कोणीतरी त्या डॉक्टरचा खून करतं आणि तो इतका निर्घृण खून होतो की कोणीतरी त्या डॉक्टरच्या डोक्यामध्ये दगड घालतं आणि त्याची हत्या करतं. अख्खं गाव जमा होतं आणि गावाला प्रचंड मोठा धक्का बसतो की अक्षरशः ज्याला आपण देवासमान मानत होतो, म्हणजे जो कदाचित भगवंतानीच पाठवलेला कोणीतरी दूत असावा, असं काम करत असे, या डॉक्टरचा खून करण्याची बुद्धी कोणाला झाली असेल आणि कुणी हे कार्य केलं असेल. सगळेजण अतिशय मोठ्या धक्क्यात जातात, एकत्र जमतात. का झालं असेल हे, कोणी केलं असेल? पैशासाठी? आपण डॉक्टरकडे असे काय पैसे होते? तो तर सेवाभावी वृत्तीनं काम करत होता. मग काही चोरी करण्यासाठी? एक जण म्हणतो, अहो डॉक्टर साहेबांकडे तर 2च गोष्टी असायच्या ज्या कायम त्यांच्याजवळ असायच्या. एक म्हणजे त्यांच्या गळ्यातली चेन, ज्याला डबीचं घड्याळ जोडलेलं असायचं, डबीतलं घड्याळ होतं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हातातलं सोन्याचा मुलामा दिलेलं ब्रेसलेट. ह्या 2 गोष्टी डॉक्टर साहेबांनी कधी त्यांच्यापासून वेगळ्या केल्या नाहीत. त्याच्यासाठी चोरी झाली असेल. सगळेजण बघतात तर त्या 2 गोष्टी मात्र त्यांच्या प्रेताजवळ नसतात. लोकांना वाटतं ह्या गोष्टींसाठी डॉक्टर साहेबांचा कोणीतरी खून केला. कोणी केलं असेल हे कृत्य? कोणीतरी म्हणतं, अरे आपल्या गावामध्ये तो दारुडा नाही का, तो तर नाही करणार पैशासाठी असं काम.
सगळेजण त्याच्या घरी जातात. त्याच्या घरी जातात आणि दुर्दैवानं त्या दोन्ही गोष्टी त्याच्या घरी लोकांना सापडतात. आणि इतकंच नाही तर रक्तानं माखलेला एक शर्ट सापडतो. आणि लोक प्रचंड हळहळतात. लोकांच्या मनात तीव्र संताप निर्माण होतो की अरे, ह्या गोष्टींसाठी या माणसानं अशा देवता समान माणसाचा खून करावा. कोर्टात केस उभी राहते, खटला भरला जातो. करता करता निकालाचा दिवस येतो. अख्खं गाव कोर्टामध्ये जातं. त्या दिवशी गावामध्ये चिटपाखरूही नसतं, कारण तो व्यक्ती म्हणजे गावातल्यांच्या घरचाच असतो ना, तो डॉक्टर. सगळ्यांचं त्याच्याशी एक नातं प्रस्थापित झालेलं असतं. अख्खं गाव कोर्टाच्या बाहेर जमा होतं. पिन ड्रॉप सायलन्स असतो आणि निकाल ऐकवला जातो. काय लागेल निकाल, काय लागेल? आणि निकाल सांगितला जातो नॉट गिल्टी, ॲक्विटेड, दोषी नाही, याची निर्दोष मुक्तता करा. सगळ्यांना धक्का बसतो की अरे, प्रत्यक्षदर्शी नसला तरी प्रथमदर्शनी पुरावा तर त्याच्याकडेच सापडलाय आणि हा निकाल. कोणी काहीच बोलत नाही. पोलीस त्या गुन्हेगाराला घेऊन येतात बाहेर. त्याला जाण्यासाठी लोक दुतर्फा होतात आणि वाट मोकळी करून देतात. कोणी काहीच बोलत नाही. आणि मग पुढे जाऊन चेखा वसूल येतो. का कोणी काहीच बोललं नसेल? का लोकांनी काहीच न बोलता त्या गुन्हेगाराला वाट मोकळी करून दिली असेल आणि त्याला जाऊ दिलं असेल? असं का झालं असेल? तर तो पुढे जे लिहितो ना, ते अतिशय महत्त्वाचं आहे. तो म्हणतो याचं कारण समाज हा त्याच्यामध्ये असलेल्या व्यक्तींनी बनलेला असतो. त्यामुळे आपल्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीकडनं जर का एखादं कृत्य घडलं तर समाज म्हणून त्या समाजाची सुद्धा ती जबाबदारी असते. आणि मग हे इतकं मोठं पाप माथी घ्यायला कुणीही तयार नसतं. आणि म्हणून कितीही मनातून वाटत असलं तरी समाज म्हणून ते पाप स्वीकारायला कुणी तयार नसतं आणि ते निकाल स्वीकारतात नॉट गिल्टी, ॲक्विटेड. आज खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण समाज म्हणून आपलं असंच झालं आहे. खूप गोष्टी आपण आजूबाजूला बघतोय ज्या आपल्या मनाला पटत नाही आहेत. खूप घटना आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. बदललेलं समाज जीवन दिसत आहे. बरं, बदल हा अनिवार्य आहे, हो, बदल हा घडणारच आहे. बदलाला आपण कोणी थांबवू नाही शकत. पण तो बदल कोणत्या दिशेनं होतोय हे अतिशय गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. म्हणजे बदल होताना आपण जर का आपली मूल्य विसरत असू तर काय उपयोग? पण आपण कोणीच काही बोलत नाही आहे. मग समाज म्हणून या घडणाऱ्या घटनांची जबाबदारी आपली नाही का? समाज म्हणून आपण त्याच्यावर काहीच काम करायचं नाही का? जसं स्वतःचं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे तसं समाजाचं मानसिक आरोग्य हे कोणाच्या हातात आहे? मग समाज म्हणून ते आपल्याच हातात नाही का? आणि ती आपली स्वतःचीच जबाबदारी आहे असं आपल्याला वाटत नाही का? तर मला असं वाटतं की आता आपण समाज म्हणून एक वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे. आणि ती वेगळी भूमिका म्हणजे काय? तर आता समाज म्हणून आम्हाला हे नाही चालणार, कारण हा समाज हे आमचंच प्रतिबिंब आहे. समाज हा आपल्यापासूनच बनतो आणि आपली ओळख आपल्याला अशी नाही करायची. आपला समाज म्हणून, आपला देश म्हणून, आपलं राष्ट्र म्हणून आपल्याला आपली ओळख अशी नाही होऊन द्यायची. मग काय तर व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे, पण त्याच्या खाली चालणारा स्वैराचार आम्ही मान्य करून नाही घेणार. त्याच्यावर आम्ही आवाज उठवू. म्हणजे आज असं दिसतं, आज माझ्याकडे जेव्हा लहान म्हणजे चाइल्ड सायकोलॉजिस्ट म्हणून केसेस येतात त्या इतक्या हादरवून टाकणाऱ्या केसेस आहेत. आणि मला सांगा हो, लहान मुलं जेव्हा एखादी कृत्य करतात त्याची जबाबदारी कोणाची? कोणाची? पालकांची. म्हणजे मी नेहमी म्हणते की दोष हा मुलांचा नाहीच आहे, दोष हा पालकत्वाचा आहे, दोष हा पॅरेंटिंगचा आहे. मग पालक कोणातले आहेत? आपल्यातलेच पालक आहेत. समाज म्हणून ती जबाबदारी, त्यांच्या कृत्याची जबाबदारी आपलीच नाही का? म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा आत्ता रिसेंटली पोर्शे गाडीचं प्रकरण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, वाचलं असेल, इतक्या घटना राग आणणाऱ्या घडल्या. पण आज अल्पवयीन मुलगा ड्रग्ज घेतोय, त्याला ते ड्रग्ज इझिली पुण्यामध्ये उपलब्ध होत आहेत.
म्हणजे आता नंतर त्या बातम्या दाबल्या गेल्या, पण 4-4 कोटीचे दिवसाला ड्रग्ज सापडले जात आहेत आणि ते इझिली लहान मुलांपर्यंत पोहोचत आहेत. बरं, याच्यावर कडी म्हणजे आपल्यातलेच पॉलिटिशियन त्याला रात्री पिझ्झा घेऊन जात आहेत जेलमध्ये. याच्यावर कडी म्हणजे त्याची जी टेस्ट घेत आहेत त्याचं सॅम्पल त्याची आई देतीये आणि हे सगळं आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये मॅनेज केलं जातं आहे. आणि समाज म्हणून आपण काय करतोय? बरोबर आहे. आज मी बघतीये की लहान मुलांमध्ये ॲग्रेशन वाढलं आहे. कारण अनेक कारण आहेत हो. जसं काकांनी सांगितलं ना, मोबाईल. आज मुलं गेम्स जे खेळतात ना, तुम्ही बघा ते गेम्स काय आहेत माहिती आहे? ॲग्रेशनवाले गेम आहेत. म्हणजे कुणाला तरी धडधड धडधड गोळ्या घालायच्या, आक्रमणं करायची, लढाया करायच्या, ह्याला मारायचं त्याला मारायचं, असे खेळ आहेत ते. आणि ते बिनधास मुलं 4-4 तास खेळतात. मला सांगा, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जरी आपण काय म्हणतो, आपण तर स्वप्नात सुद्धा असं करू नाही शकत है ना. आपली काय वृत्ती आहे, अरे स्वप्नात सुद्धा मी कोणाला वाईट नाही बोलू शकत किंवा स्वप्नात पण मी असं कृत्य करू नाही शकत. व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जरी मुलं कोणाला गोळ्या घालत असतील, काय सेन्सिटिव्हिटी त्या मुलांच्यामध्ये राहणार आहे. आत्ता 2 आठवड्यापूर्वी सकाळमध्ये एक लेख आला होता माझा. का माहिती आहे त्यांनी मला विचारलं लेख लिहायला? ह्याचं कारण 9वीतल्या मुलांनी त्याच्या मित्रावरती काचेच्या बाटलीनं वार केला. कुठून आलं हे ॲग्रेशन? त्याला काहीच वाटलं नाही आपल्या मित्रावरती असा वार करताना. या घटना एवढ्या घडत आहेत. भावनिक सेन्सिटिव्हिटी जी आहे ती इतकी कमी होती आहे. म्हणजे आज माझ्याकडे पालक आहे, काहीच वाटत नाही यांना. म्हणजे आईचा पाय मोडला आहे, आईचा पाय मोडला आहे घरामध्ये. तिला जे काय 3 आठवडे 4 आठवडे ते प्लॅस्टर घातलं आहे. तर तिची मुलगी आईनी सांगितल्याशिवाय उठत नाही काम करायला. आईनी तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती सांगेल ना मला, आई मी इकडे मध्ये. तिला वाटलं की ती आवाज देईल. तिला स्वतःहून प्रोएक्टिव्हली वाटतच नाही की आईला आता काही गरज आहे का, आईला काही माझी मदत लागेल का. ही सेन्सिटिव्हिटी मुलांमधनं हरवली जाते. आज पुण्यामध्ये अशी अवस्था आहे की स्थलांतरित इतके आलेले आहेत की म्हणजे इथे मला माहिती नाही, इथलं वातावरण कदाचित वेगळं असेल, पण आज आम्ही गाडी चालवताना सुद्धा ज्येष्ठांना सुद्धा थोडंसं मध्ये ब्रेक दाबला किंवा काही झालं तर इतक्या घाणेरड्या शिव्या देऊन लोक पुढे जातात. म्हणजे निदान त्यांच्या वयाचा तरी काहीतरी आदर राखला पाहिजे. स्त्रियांचा काहीतरी आदर ठेवला. वाटेल त्या शब्दात बोलतात, वाटेल त्या घाणेरड्या शब्दामध्ये. म्हणजे आपण प्रत्युत्तर पण नाही करू शकत, इतक्या घाणेरड्या शब्दांमध्ये बोललं जातंय. बरं, मगाशी आम्ही बोलत होतो ना, तेव्हा हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलेच लोक आहेत हो. म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतलेच लोक आहेत, महाराष्ट्रातल्या मातीतलेच लोक आहेत. आज त्यांची अशी अवस्था झालेली आहे, त्यांच्याकडे ती सेन्सिटिव्हिटी राहिलेली नाही आहे. माझ्याकडे आज शालेय वयातल्या अशा केसेस येत आहेत ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल की शालेय वयामध्ये त्यांचे एकमेकांबरोबर शारीरिक संबंध आहेत. आणि हायर स्टँडर्डमध्ये असं आहे की ज्या कॉन्व्हेंटच्या स्कूल्स आहेत, ज्या फक्त मुलींच्या शाळा आहेत किंवा फक्त मुलांच्या शाळेत, तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण आज हे बोलणं अतिशय गरजेचं आहे, त्यांचे सेम जेंडर रिलेशनशिप्स आहेत एकमेकांसोबत. कारण त्यांच्याकडे रिलेशन ठेवायला आत्ता अपोजिट जेंडरचा व्यक्ती अवेलेबल नाही आहे. आणि हे त्यांच्यासाठी काहीच वावगं नाही आहे. ते जेव्हा माझ्या समोर येतात, पॅरेंट्स ढसाढसा रडतात, त्यांना समोर आणतात ना, ते म्हणतात दिस इज अ ट्रेंड, दिस इज नॉट न्यू, दिस इज कॉमन. ते म्हणतात ह्यांना का असं वाटतंय मम्मी पापांना, मला माहिती नाही आहे, वाय दे आर बिहेविंग सो वियर्डली, इट इज व्हेरी कॉमन इन आवर वर्ल्ड. अशी बिनधास उत्तरं देतात. बरं, इतकंच नाही, ते त्यांच्या फोटो शूट करून नको ते अवस्थेतले फोटो सोशल मीडियावरती एकमेकांबरोबर शेअर करतात. म्हणजे त्याला त्याचंही गांभीर्य त्यांना नाही आहे की उद्या त्याचा काय गैरवापर केला जाऊ शकतो. आणि हे जेव्हा इथपर्यंत मुलं आले, तेव्हा जेव्हा आम्ही मागे जातो ना, तेव्हा दोष हा पॅरेंटिंगमध्ये असतो. कारण पॅरेंट्सना खूप मॉडर्न बनायचं असतं. आणि मग मॉडर्न झालेले पॅरेंट्स 5वी-6वीमध्ये मुलीच्या हातात मुलाच्या हातात आयफोन देतात. घरामध्ये वायफाय असतं, आई वडील दिवसभर कामात असतात, बाहेर असतात कामाच्या निमित्तानं, मुलांना स्वतंत्र खोली असते. बरं, आम्हाला मिळालं नाही आहे, सो त्यांना तर तेवढा फ्रीडम मिळालाच पाहिजे.
ह्या नावाखाली मुलं दार लावून काय करतायत हेच बघत नाही. मुलं लॅपटॉपवर काय बघतायत हेच बघत नाही. मुलांचा मोबाईल चेक करत नाहीत, मुलं काय शेअर करतायत, मुलं काय हिस्ट्री बघतच नाहीत, मुलं काय बघतायत. आणि मग हे मॉडर्न झालेले पेरेंट्स आहेत ना, ते जेव्हा मुलं या अवस्थेला येतात तेव्हा आमच्यासमोर बसून ढसाढसा रडतात. आमचं चुकलं, आम्ही हे नव्हतं करायला पाहिजे, आमच्या आईवडिलांनी जे केलं होतं ना आमच्या बाबतीत तेच योग्य होतं असं. म्हणजे आज सायकोलॉजिस्ट म्हणून कधी कधी मला हे सांगण्याची वेळ येते त्यांना की अहो थोडंसं आता मॉडर्न होणं बाजूला करा आणि आता कुठेतरी कन्व्हेन्शनल व्हा, लक्ष द्या तुमची मुलं काय करतायत. अशी आपल्या समाजाची अवस्था आली. आज रिसर्च असं सांगतो की म्हणजे भारतातला एक रिसर्च झाला तर भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये किती व्यसनाधीनता आहे ॲडोलेसंट एजमध्ये, पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये हे बघितलं गेलं तर प्रमाण हे 21% ते 48% असं आढळलं. म्हणजे जिथे शहरं आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, तिकडे प्रमाण हे जास्तीत जास्त वाढलेलं दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब व्यवस्था. जी कुटुंब व्यवस्था ही आपल्या समाजाची संस्कृती म्हणून आपण लोकांना सांगायचो, जी कुटुंब व्यवस्था ही आपल्या ह्याचा पाया आहे, ती कुटुंब व्यवस्था आज जेव्हा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपण आलेलो आहे ना, त्याचे परिणामसुद्धा खूप दिसून येत आहेत. म्हणजे ऑटिझमचं प्रमाण मुलांमध्ये वाढलं आहे, कारण घरामध्ये संवाद साधायलाच कोणी नाही आहे. स्पीच डिले, माझ्याकडे एवढे स्पीच रोज पेशंट आहेत, रोज 5 वर्ष झाले तरी अजून बोलत नाही आहे, 4 वर्ष झाले बोलत नाही आहे, स्वमग्नता, ऑटिझम, कंटिन्यू मोबाईल आहे समोर. कारण की एंटरटेन मुलांना करायला तेवढी एनर्जी कोण घालवणार. तर सोपं आहे ना हो, टी व्ही लावून दिला, यूट्यूबवरती व्हिडिओज चालू आहेत आपले, मोबाईलवरती व्हिडिओ चालू आहे आणि ते छोटंसं बाळ 6 महिन्यापासून हातपाय हलवत ते व्हिडिओ बघतंय. आणि 1 ते 2 वर्ष ही जी अतिशय महत्त्वाची आहे डेव्हलपमेंट, सोशलायझेशन. मुलं काय शिकतात तर त्यावेळेला बाहेरचं जग शिकतात. ह्या वयोगटामध्ये त्या वयामध्ये मुलांना असं केलं जातं, म्हणजे त्या मोबाईलच्या समोर. आणि मग रडत पॅरेंट्स घेऊन येत आहेत, अहो 1.5 वर्षापर्यंत 1 वर्षापर्यंत खूप उत्तम डेव्हलप, बघून हसायचा माझ्याकडे, आम्हाला रिस्पॉन्ड करायची मुलगी, आम्हाला बाय बाय करायची, आता सगळं विसरली आणि आता ऑटिझम डेव्हलप झाला आहे. हे सगळं कशामुळे? कुटुंब व्यवस्थेमुळे. कारण घरामध्ये असं करू नको असं म्हणायला सुद्धा कोणी नाही आहे. दुसरं असं की डिवोर्सचं किती प्रमाण वाढलं आहे. मी का सांगते हे सगळं मानसिक आरोग्य आहे हो आपलं. हे सगळं मानसिक आरोग्य बिघडल्याचंच दिसणारे परिणाम आहेत. आज ज्या घटना आपल्याला लांबपर्यंत असायच्या की कुठंतरी काहीतरी चालू आहे असं म्हणून आपण चुकचुकायचो आणि अरे असं नाही व्हायला पाहिजे, बघा ना काय आता नवीन घडायला लागल्यात गोष्टी समाजामध्ये. पण आज त्या घटना आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या जवळच्या लोकांमध्ये घडायला लागल्या. म्हणजे लग्नाला 12-13 वर्ष झालेली आहेत, मुलं 10-12 वर्षाची आहेत, पण डिवोर्स घेत आहेत. का डिवोर्स घेत आहेत? तर नवरा म्हणतो की मला ही मुलगी शारीरिक सुख देण्यास समर्थ नाही, हे कारण आहे. आणि त्याच्या घरातले सुद्धा कोणी काही म्हणत नाही की अरे आज काय तुला काय मूर्खपणा लावला आहे, की जी मुलगी आपल्या घरामध्ये 12 वर्ष आहे त्या मुलीला आज तू असं 1 सेकंदामध्ये बाहेर करतोयस. कोणी बोलतच नाही आहे. का तर नाही, त्यांचे निर्णय घेण्यास ते समर्थ. आपण कसं बोलणार? नवरा बायकोंमध्ये आपण कसं बोलायचं? हे समाजाचा काहीच धाक नाही. बरं हे घडतं कसं? कुठून हे आत्ता साक्षात्कार झाला त्याला शारीरिक सुखाबद्दल? कारण मोबाईलवर इतके नको ते व्हिडिओ नको त्या प्रमाणातले बघितले जातात की नको त्या कल्पना डोक्यामध्ये यायला सुरुवात होते. आणि हे विवेकावरती तपासूनच बघितलं जात नाही की हे योग्य आहे का अयोग्य आहे. आणि मी का सांगते हे खूप वाढलं आहे प्रमाण. म्हणजे आमच्या पुण्यामध्ये ते खूपच प्रमाण हे वाढलेलं आहे. इकडचं मला माहिती नाही, पण म्हणजे ते वाढणार नाही इकडे असं नाही आहे. तर समाज म्हणून आपण काय भूमिका घेतोय? आपण सुद्धा या समाजातलाच भाग आहोत. आपण त्याच्यावरती काहीच बोलत नाही, काहीच त्याच्यावरती कृती करायला तयार नाही आहोत. म्हणजे एक साधारण मानसिकता आत्ता समाजामध्ये अशी निर्माण झाली की मला काय त्यांचं ते बघून घेत नाही ना. लोक काय विचार करतात, काय काही राहिलंच नाही आहे, काही अवस्था, काही अर्थच नाही या गोष्टींमध्ये. आमच्या वेळेला असं नव्हतं, पण असं म्हणून नाही चालणार ना. समाज म्हणून तुम्ही पण त्याचा एक घटक आहात आणि याची जबाबदारी कुठेतरी आपल्याकडे. जसं काका म्हणले ना, वाचन संस्कृती लोप पावत चालली, जबाबदार कोण आहे? आपणच जबाबदार.
कोणी नाही दुसरं जबाबदार, आपणच जबाबदार आहोत. कारण आपणच ती आवड रुजवलीच नाही आहे मुलांमध्ये, किंवा आपण स्वतःमध्ये सुद्धा ती आवड रुजवलेली नाही आहे, तर ती लागणार कशी? ह्याला काहीतरी म्हणजे जसं मी सकाळी काकांशी बोलत होते की आम्ही कॉलेज वयामध्ये असताना दररोज सकाळमध्ये बघायचो की आज आपल्या पुण्यामध्ये काय काय कार्यक्रम आहेत, कुठे कुठे काय काय व्याख्यानमाला आहेत का, कुठे काही साहित्यातले कार्यक्रम आहेत का, कुठे काही गाण्याचे कार्यक्रम आहेत का. आणि मग आम्ही तसं प्रायोरिटी ठरवून आज हा कार्यक्रम अटेंड करायचा. मग आम्ही आमचे लेक्चर्स करून चालत तिथे जायचो, मग तिकडनं पुन्हा घरी यायचो. कुठे वाटतं आता मुलांना असं काही? पण त्याआधी ह्या जेव्हा आमच्या मनामध्ये रुजल्या ना, तेव्हा आमच्या घरामध्ये अशा चर्चा, अरे ह्यांचं ऐकलं पाहिजे बरं का, हे खूप सुंदर वक्ते आहेत, हा कार्यक्रम बघायलाच पाहिजे, अशा चर्चा व्हायच्या घरामध्ये. आणि म्हणून आम्हाला ती आवड निर्माण झाली. तर ही जी भावना आहे की मला काय त्याचं, आणि यामुळे काय घडतं माहिती आहे का, की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर म्हणतात एका ठिकाणी की का कमलकंदा आणि दरदुरी नांदू एकेची घरी, परी पराग सेवी जे भ्रमेरी येरा चिखलची उरे. म्हणजे काय की कमळ आणि बेडूक, दरदुरी म्हणजे बेडूक, एकाच चिखलात असतात, एकाच घर म्हणू आपण, चिखल हे त्यांचं घर, एकाच चिखलात एकाच घरात असतात. पण भुंगा बाहेरून येतो, त्या कमळातले पराग कण सेवन करतो, तृप्त होतो आणि निघून जातो. पण सख्खा शेजारी असलेला बेडूक मात्र त्याच चिखलात डराव करत बसतो. तर मला असं वाटतं की ही जे काही मानसिक आरोग्याची, म्हणजे सामाजिक मानसिक आरोग्याची आणि व्यक्तिगत मानसिक आरोग्याची जे काही आत्ता उतरती कळा आपण पाहतो आहोत या सगळ्या घटनांमधून, तर कुठेतरी आपली संस्कृती, आपली मूल्य ही आपण विसरलो. आपलं अध्यात्म, आपले संतांचे विचार, आपले सुधारकांचे विचार हे आपण कुठेतरी विसरलो. आणि परदेशातून लोक येतात, तुमच्या अध्यात्माचा लाभ घेतात, समाधानी पावतात, तृप्त होतात आणि निघून जातात. आणि आपण आपल्याच देशात असून मात्र आज आपली अवस्था ही कशी झालेली आहे. सोशल मीडिया, म्हणजे मला असं वाटतं की सोशल मीडिया तर असं आहे की आज जर का आपण म्हटलं की आपल्यावरती कोण राज्य करतंय, तर मी असं म्हणेल सोशल मीडिया. याचं कारण आपलं सगळं आयुष्याचं पुढचं प्लॅनिंग, आपल्या दिवसाचं प्लॅनिंग हे सोशल मीडियावर अवलंबून असतं. कारण म्हणजे बघा, पूर्वी आपण शेजारच्या बरोबर इरीशिरी करायचं, बरोबर आहे, म्हणजे शेजारच्यानी गाडी घेतली, शेजारच्यानी काय आमकं केलं, अरे चांगलं केलं, आपण पण करायला पाहिजे. आज गंमत अशी झाली आहे सोशल मीडियामुळे, आज सगळ्यांचंच सगळं कळतंय आपल्याला. हो, आज हा इकडे गेला, आज ह्यानी इकडं ट्रिपला गेला, आज ह्यानी ही गाडी घेतली, आज ह्यानी सेकंड होम फ्लॅट घेतला, आज हा अमक्या ठिकाणी. आणि नकळत ते प्रेशर आपल्यावर बिल्ड होतं की आपण पण असं करायला पाहिजे. त्याचा ताण आपल्यावरती येतो, पण आपण ती लाईफस्टाईल स्वीकारतो. मग आपल्याला त्यासाठी एक्स्ट्रा पैसे कमवायला लागले तरी चालतील, आपल्याला जास्तीचं कष्ट घ्यायला लागले तरी चालतील. मग त्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कितीही ताण सहन करायला तयार असतो. आणि त्या सोशल मीडियावरती दाखवण्यासाठी म्हणून आपण आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची हानी करून घेतो, म्हणजे आपल्या स्वतःच्याही आणि कुटुंबाच्याही. कारण माझ्याकडे एक केस आठवली पटकन म्हणून सांगते तुम्हाला. एक केस आली होती, किती वर्षाचं माहिती आहे, 2 वर्षाचं मूल. 2 वर्षाच्या मुलाला घेऊन आले आणि रेफर काय केलं होतं की ऑटिस्टिक फीचर्स दिसत आहेत, तर तुमचा ओपिनियन पाहिजे. घेऊन आले. मी त्या पोराशी थोडं आमच्या पद्धतीने सगळं हे केलं वगैरे वगैरे. आता विचार करा, म्हणजे मी स्वतः लगेच लेबल नाही करत, कारण एकदा शिक्का बसला की बसला, आयुष्यभरासाठी आहे ना तो शिक्का. त्यांची लाईफस्टाईल बघितली, 2 वर्षाचं मूल 8.5 तास डेकेअरमध्ये. बघा, 2 वर्षाचं मूल 8.5 तास डेकेअरमध्ये. कारण आई वडील दोघंही वर्किंग आहेत आणि दोघंही IT मध्ये काम करतात आणि त्यांना एवढे प्रेशर्स आणि एवढं कामाचं शेड्यूल आहे की दे कॅनॉट स्पेंड टाईम विथ देअर चाइल्ड. आणि मग ते मूल का टँट्रम्स नाही दाखवणार, ते मूल का वियर्ड नाही वागणार, ते मूल घरी आल्यानंतर आई वडिलांचं अटेन्शन सीक करण्यासाठी का वाईट म्हणजे विचित्र गोष्टी करणार नाही, मला सांगा.
आणि परवाच ते फॉलोअपला 3 महिन्यानंतर येऊन गेले, म्हणूनच मला आठवलं. त्या आईला मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जर का तुमचं मूल ऑटिझम तुमच्या मुलाला होऊ नये असं वाटत असेल तर ताबडतोब तुम्ही नोकरी सोडा, दुसरा पर्याय नाही, आत्ता तरी नाही. तुमच्याकडे कोणी नाही, कारण आई होती मणिपूरची, वडील पंजाबमधले, ते पुण्यात येऊन राहत आहेत नोकरीसाठी, बरं का, आणि ते त्यांचे नातेवाईक त्यांच्या तिकडे. म्हटलं पर्याय नाही, जर तुमचे नातेवाईक तुमचे आजी आजोबा इथे येऊ शकणार नसतील, यू हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्या बाईनं ब्रेक घेतला, नोकरी सोडली, आणि काल ते परवाच्या दिवशी हॅपीली मला त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट द्यायला आले होते की आता काय काय बदल झाले मुलामध्ये आणि किती चेंजेस झाले, जे जे तुम्ही सांगितलं ते आम्ही सगळं केलं आणि आता त्याच्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की याच्यावर उपाय काय, ह्या सगळ्यावरती उपाय काय. तर मला काय त्याचं असं म्हणून नाही चालणार, तर ही माझीच जबाबदारी आहे असं म्हटलं पाहिजे. त्यांच्याशी त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधायला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणते त्यांचं आपल्याला काय कळतंय, कॉलेजमध्ये जाणाऱ्या आपल्याला काय त्यांचं विश्व आहे का, असं नाही. जसं तुम्ही सांगितलं माझे आजोबा माझे मित्र होते, मी आजोबांशी तेवढंच म्हणजे तितका संवाद साधला जायचा, तितका ओपन कल्चर होतं. याचा अर्थ असा आहे की आजोबा त्यांच्याशी त्यांच्या वयात येऊन वागत होते आणि म्हणून आजोबा त्यांना त्यांचे मित्र वाटले, बरोबर आहे की नाही. तसं त्या मुलांच्या शूजमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी त्यांच्या लेव्हलला येऊन वागायला पाहिजे. म्हणजे आपल्या ह्याच्यात सांगितलंच आहे, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचर, की 5 वर्षापर्यंत भरपूर लाड करा मुलांचे, 10 वर्षाचं मूल व्हायला लागलं की आता मात्र शिस्त महत्त्वाची, वळण लागणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का मुलांनी 16वं वर्ष गाठलं की बास, आता आपण मित्रत्वाच्या नात्यानं राहिलं पाहिजे. त्यांच्या विश्वामध्ये तुम्ही रममाण व्हा. मग ते जेव्हा तुम्ही त्यांच्या विश्वात जाल ना तेव्हा ते तुमच्या विश्वात येतील. जेव्हा तुम्ही त्यांच्या विश्वामध्ये इंटरेस्ट घेऊन काहीतरी बोलायला लागाल तेव्हा त्यांना वाटेल अरे हे आपल्यातलेच आहेत. आपण जेव्हा त्यांना उपदेश करायला जातो, आपण जेव्हा त्यांना सांगायला जातो तुमच्या चुका काय आहेत ना, तेव्हा ते आपल्यापासून अधिक दुरावतात. म्हणजे आज माझ्याकडे ॲडोलेसंट वयातली जेव्हा मुलं येतात की नाही, तर मी त्यांना सांगते की एक लक्षात घ्या की आत्ता जे काही म्हणजे काय होतं माहिती आहे का, आधी लक्ष द्यायचं नाही, वाटेल ते करू द्यायचं. आणि मग जेव्हा कुठलाच मॉडर्न झालेला बाप आहे ना, तो आपल्या मुलीला वाईट करताना नाही बघू शकत, कितीही मॉडर्न असू दे. कारण ते रडतातच, त्यांना नाही ते सहन. कितीही मॉडर्न असलेले आईवडील असतील ना, आपल्या मुलाचा जर का फोकस हल्ला आहे शिक्षणावरनं आणि तो वेगळीकडं लागला आहे ना, नाही सहन करू शकत, मग ते रडायला लागतात. आणि अशी अवस्था येते की मुलांवर हात उचलतात. तेव्हा मी त्यांना सांगते की एक लक्षात घ्या, तुम्हाला उद्या ह्या मुलीच्या आयुष्यात काही गोष्ट घडली, जे काही वाईट वाटलं, तिला डिसअपॉइंट झाली, ती काही अपयश आलं, तर त्या मुलीला तो मुलगा जवळचा नाही वाटला पाहिजे, ती मुलगी तुमच्याकडे रडायला यायला पाहिजे, इतकं तुमचं रिलेशन स्ट्रॉंग पाहिजे. उद्या जेव्हा त्या मुलीला गरज आहे ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तिला आई वडील आठवायला पाहिजे की हे माझे, मी काही केलं तरी मला समजून घेणारे माझे आई वडील आहेत, असं रिलेशन तुमच्यामध्ये बिल्ट व्हायला पाहिजे. तर म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडेल. तुमचं जे आत्ताचं वागणं आहे त्याच्यामुळे अधिक ते मूल दुरावलं जाणार आहे. म्हणजे त्याला बाहेरचेच लोक आपलेसे वाटणार आहेत, ते मूल कशाला येईल आई वडिलांपाशी. तर आपलं वागणं असं पाहिजे की त्या मुलांनी जेव्हा त्या मुलाला गरज वाटेल ना, काही जेव्हा ते निराश होईल मूल, किंवा जेव्हा त्याला अपयश येईल, त्याला काहीतरी दुःख होईल, कोणाच्या तरी बरोबर ब्रेकअप होईल रिलेशनमध्ये, तेव्हा ते मूल तुमच्याकडे रडायला यायला पाहिजे की आई आज माझं झालं, अमकं झालं. तुमच्या खांद्यावरती डोकं ठेवून ते रडलं पाहिजे. इतकं रिलेशन तुमचं त्यांच्याबरोबर पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मानसिक आरोग्याबद्दल काहीतरी करायचा विचार करतो किंवा आपण दुसऱ्यांच्यासाठी काहीतरी करायचा विचार करतो की नाही, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम असं करायला पाहिजे स्वतःकडे पाहताना, ते म्हणजे की आपली लाईफ पोझिशन बरोबर आहे का.
म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो आहोत. तर आमच्याकडे एरिक बर्न नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस म्हणून एक खूप सुंदर थिअरी मांडली की संवाद कसा साधायचा, आणि मग संवादामध्ये सुद्धा जेव्हा विसंवाद होतो तेव्हा कसे रिलेशन्स खराब होतात, आणि मग तो विसंवाद होऊ नये म्हणून कशा प्रकारचा संवाद आपण एकमेकांशी साधायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी बेसिक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, लाईफ पोझिशन्स. तर त्या लाईफ पोझिशन्स 4 प्रकारच्या आहेत. त्या 4 प्रकारच्या लाईफ पोझिशनमध्ये आपण कुठे बसतोय हे बघायला पाहिजे. ती आपली मानसिकता असते. कशी? आय एम ओके, यू आर ओके, एक मानसिकता झाली. आय एम ओके, यू आर नॉट ओके, सेकंड मानसिकता झाली. आय एम नॉट ओके, यू आर ओके, आणि आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. आता मी एक्सप्लेन करते कसं. आय एम ओके, यू आर नॉट ओके ही जनरली बहुतांश लोकांची मानसिकता असते. ती कशी? काही अर्थच नाही. या लोकांना काय सांगायचं आहे, त्यांना काही कळतच नाही. म्हणजे आपल्याला जास्ती कळतं, आपण सगळे बरोबर आहोत, आणि आता मात्र लोकांमध्ये काही अर्थ राहिलेला नाही, कोणी सांगायच्या योग्यतेचेच राहिलेले नाही आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला आमच्या काळात असं नव्हतं, आम्ही असे वागत नव्हतो, म्हणजे आपण बरोबर आहे आणि जग चुकीचं आहे, हे जे काही आत्ता चाललंय ना हे काही योग्य नाही आहे. ह्या लोकांना कसं वागायचं, कसं राहायचं, कशाचं तारतम्यच राहिलेलं नाही आहे. असे जिथे ज्यांच्या तोंडून आपण संवाद ऐकतो, बहुतांश वेळेला ऐकतो, त्यांची मानसिकता कशी असते की आम्ही बरोबर आहोत आणि जग मात्र काही बरोबर नाही आहे. दुसरी मानसिकता कशी असते माहिती आहे? आय एम नॉट ओके, यू आर ओके. म्हणजे जे सबमिसिव्ह कॅटेगरीतले असतात. बऱ्याच घरांमध्ये, म्हणजे जुन्या पठडीतल्या घरांमध्ये आपल्याला अशा स्त्रिया दिसून येतात की ज्यांना स्वतःचं काही म्हणणं नसतं, स्वतःचा काही स्टेक नसतो. कारण त्या स्त्रीच्या मनात एक असा न्यूनगंड असतो की मला काही कळत नाही त्यातलं, मला काय त्यातलं कळणार आहे, तुम्हीच काय ते ठरवा, तुम्हीच काय तो निर्णय घ्या, मला त्याचं काय माहिती, मी काय तुम्हाला सांगणार. आणि अशी समाजातल्या बऱ्याच घटकांची भावना असते. कशी? जसं मी मगाशी म्हटलं, आपण काय त्यांना सांगणार, ते सुज्ञ आहेत हो, त्यांच्याकडे सगळं आहे, आज मोबाईल आहे, त्यांच्याकडे जगातल्या सगळ्या बातम्या आहेत, ते सगळे ॲडव्हान्स आहेत, ते सगळे पुढचे, ते AI कसं वापरायचं जाणतात, उद्या AI वरती आहे, त्यांना आपण काय सांगणार, आपण तर जुन्या काळातले, आपल्या कुठे एवढं काय माहिती आहे. त्यामुळे काय, आय एम नॉट ओके, यू आर ओके. काही लोक असतात की जे काही घटना घडते कोणाच्या आयुष्यामध्ये, मग ते डिप्रेसिव्ह मूडमध्ये असतात, म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात, किंवा काही अनेक वर्ष जर का काही दीर्घ आजार असेल किंवा, तर त्यांचं असतं आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. म्हणजे मी तर नाहीच आहे हो, पण जग तरी कुठं चांगलं आहे, काय जगण्यात काय अर्थ राहिला नाही आहे, कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं. म्हणजे ते लोक स्वतःसाठी पण जगायला तयार नसतात, कारण माझा काही अर्थच नाही. काय माझ्या आयुष्यात आहे ना सगळं, माझं आयुष्य म्हणजे सगळं अपयशच आहे, माझं आयुष्य म्हणजे अपयश, माझ्या आयुष्यात कधी काही चांगलं घडलंच नाही. कारण त्यांचा ॲप्रोचच असा असतो की काही घडणारच नाही चांगलं कधी आयुष्यात. आय एम नॉट ओके, मी कशासाठीच योग्य नाही आहे, आणि माझ्या बाबतीतही कधी चांगलं घडत नाही, आणि जगही तसंच आहे, मी माझंही नाही बरोबर आणि जगाचंही नाही. आणि जी महत्त्वाची लाईफ पोझिशन आहे, जी सगळ्यांची खरं तर असायला पाहिजे, तर आपल्यामध्ये अतिशय चांगला संवाद घडू शकतो, तर आपण एकमेकांचं मानसिक आरोग्य हे उत्तम पद्धतीनं त्याच्यावर काम करू शकतो, ते म्हणजे आय एम ओके, यू आर ओके. म्हणजे मीही बरोबर आहे आणि तूही बरोबर आहेस. लक्षात घ्या, म्हणजे मतभेद असणारच आहेत, कुठेही काम करताना मतभेदही असतातच ना, पण समोरच्याचंही म्हणणं तितकंच आपण जर ऐकून घेतलं तर आपण त्याच्यावरती चर्चा करू शकू. आणि जर चर्चा केली तर कदाचित त्या व्यक्तीचं म्हणणं चुकीचं असेल तर तो योग्य पॉईंटवरती येईल, किंवा आपलं जर का म्हणणं चुकीचं असेल तर कुठेतरी आपणही योग्य पॉईंटला येऊ. तरच आपल्यामध्ये संवाद घडेल, आणि तरच आपण एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं वागून चांगलं काम पुढे नेऊ शकू. तर आपल्याला जर का आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या मानसिक आरोग्यावरती काम करायचं असेल तर आपल्याला आय एम ओके अँड यू आर ऑल्सो ओके ही लाईफ पोझिशन आत्मसात करायला पाहिजे. आता जर का आपल्याला काम करायचं असेल तर 4 पद्धतीची माणसं असतात बरं का. काही माणसं असतात ना की ज्यांना आपलं आणि स्वतःचं हित कशात आहे हेही कळतं,
हेही कळतं आणि ते हित करायला पण तयार असतात. हित कशा ते हेही कळतं आणि हित करायला पण तयार असतात. म्हणजे कसे जे काकांसारखे, चंडक काकांसारखे लोक, हे हित कशा ते हे कळतंय त्यांना समाजाचं, आणि ते हित साधण्यासाठी लक्षात घ्या 28 वर्ष हा वाग्यज्ञ त्यांनी चालू केला आहे. आज माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला सुद्धा विचार करण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. माझे सासरे नेहमी म्हणायचे की एखादी गोष्ट उपक्रम चालू करणं खूप सोपं असतं. खूप लोक असतात आरंभशूर, पण ते ना सातत्यानं चालू ठेवणं आणि चांगल्या प्रकारे चालू ठेवणं हे तितकंच कठीण काम असतं. आणि आज आपल्यासारखे लोक आहेत हे आमच्यासाठी पण प्रेरणादायक आहे. आम्ही सुद्धा काही गोष्टी आमच्या सासऱ्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने चालू केल्या आहेत, पण त्यात सातत्य कसं ठेवलं पाहिजे, त्यात गुणवत्ता कशी ठेवली पाहिजे, हे आपल्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळते. तर अशी काही माणसं असतात की ज्यांना स्वतःचं आणि जगाचं हित कशात हे कळतं आणि हित करायची इच्छा पण असते आणि ते हित करायलाही तयार असतात. म्हणजे तन मन आणि धनाने. आपण कुठे बसतो हे बघा, म्हणून सांगते. काही लोक असतात ना ज्यांना हित कशात हे कळतं पण हित करायची इच्छा नसते. घर बसल्या सगळं माहिती हो, हे बरोबर आहे, केलं पाहिजे. खूप मोठमोठ्या बाता मारतात, कट्ट्यावरती खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, म्हणजे त्यांचं बोलणं ऐकत राहावं, पण कृती काहीच करत नाहीत. ओके. तिसरी कॅटेगरी अशी असते, करावं खूप वाटतं, खूप करावं वाटतं, पण हित कशात आहे हेच कळत नाही. हां, म्हणजे करायला काहीतरी जातात पण त्याचा परिणाम भलताच होऊन जातो. म्हणजे मोबाईलपासनं तोडायचं आहे मुलांना, मोबाईल खूप हातामध्ये द्यायचा नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता गांभीर्य लक्षात घ्या, गांभीर्य एका क्लिकवरती सगळं अवलंबून आहे. योग्य अयोग्याचं तिथे तारतम्य नाही. आणि ज्या वयोगटामध्ये ते हातात जाते त्या वयोगटाला याचं भानच नाही आणि ते नसणारच आहे. आपल्याला अपेक्षितच नाही आहे हो की त्यांनी योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा करून काहीतरी निवडावं, हे त्यांच्याकडनं अपेक्षितच नाही आहे. शालेय वयोगटातली मुलं आहेत, हे त्यांचं वयच नाही आहे. बरोबर आहे. त्यांच्या हातात असं डिव्हाइस जातं आहे ज्याच्यावरती जगातलं सगळंच अवलंबून आहे, अवेलेबल आहे. आपल्याला मुलांना मोबाईलपासून तोडायचं आहे आणि आपण त्याच्यासाठी संस्कार वर्ग चालू केले. कसे? ऑनलाईन. आपण व्याख्यानमाला चालू केल्या, आपण फोरम्स चालू केले. कसे केले? ऑनलाईन. म्हणजे त्या वर्गाच्या निमित्तानं आधी नंतर फोन मुलाच्याच हातात आहे. करायची खूप इच्छा आहे, कसं करायचं हे कळत नाही. म्हणजे एक माझे मिस्टर कीर्तनामध्ये उदाहरण देतात की पोराला डायबेटीस झाला आहे आणि डायबेटीसनी पोरगं वाळलं आहे. आणि आई काय म्हणते, अरे किती वाळला आहेस, थांब तुला मी रोज बदामाचा शिरा खायला घालते. म्हणजे करावं असं वाटतंय, पोरासाठी जीव तुटतोय, पण काय करावं हेच कळत नाही. आणि काही लोक असतात ज्यांना हित कशात हेही नाही कळत आणि करणं तर त्याहून लांब राहिलं, करायची इच्छा तर नसतेच. त्यामुळे आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत, तर आपण, कारण मी का सांगते हे, मानसिक आरोग्य उत्तम असण्यासाठी हा एक क्रायटेरिया आहे बरं का. मगाशी मी सांगितलं, मानसिक आरोग्याच्या व्याख्येमध्येच आहे समाजाच्या हितासाठी काहीतरी करणं, ते करण्याला सक्षम असणं म्हणजे मानसिक आरोग्य तुमचं चांगलं आहे. तर काय करायचं हा विषय. म्हणजे आता मी आरोग्याकडून संजीवनीकडे येते. संजीवनी मी घरूनच घेऊन आली आहे. मी किंबहुना मी जन्माला आले तेव्हाच घेऊन आले, कारण माझ्या आईचंच नाव संजीवनी आहे. तर संजीवनी, आपल्याला जर का आपलं मानसिक आरोग्य हे अतिशय छान उत्तम ठणठणीत असायला पाहिजे असेल तर आपण काय करायला पाहिजे, किंवा आपण कोणत्या मानसिक स्टेटमध्ये असायला पाहिजे. तर आपल्याकडे भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा टीका केली तेव्हा दुसरा अध्याय जो भगवद्गीतेचा आहे की नाही, सगळ्यांना माहिती आहे, ते असणार आहे.
तर जेव्हा भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या शेवटी अर्जुन विचारतो की अरे तू म्हणतोय तो स्थितप्रज्ञ म्हणजे नेमका कसा आणि त्याची काय लक्षणं आहेत ती तर मला सांग. तेव्हा त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं जी काही भगवंतांनी सांगितली आणि त्याच्यावरती जेव्हा ज्ञानेश्वर माऊली भाष्य करतात तेव्हा ते म्हणतात स्थितप्रज्ञाचं एक लक्षण आहे ते म्हणजे देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार दुःखा. त्याच्यावर विनोबा भावेंनी गीताईमध्ये अतिशय सुंदर असं भाष्य केलंय की प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. माऊली काय म्हणतात? देखे अखंडित प्रसन्नता. आपण दिवाळी पहाटला उत्तम असे उठतो, छान कार्यक्रम अटेंड करतो, आनंद घेतो, काय प्रसन्न पहाट होती आजची, बरोबर आहे. आपण लिहितो एका प्रसन्न संध्याकाळी. माऊली काय म्हणतायत? एका नाही, एक नाही, अखंडित प्रसन्नता म्हणजे अखंडपणे सतत जो प्रसन्न वृत्तीने असतो, जो आनंदी असतो. आणि आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये हेच सांगितलं बरं का, आपला मूळचा कोश काय आहे? आनंदमय कोश. आपल्याकडे काय आहे? मोक्षाची संकल्पना काय आहे? सच्चित आनंद वृत्ती, बरोबर आहे. म्हणजे सतत अखंडित प्रसन्नता जर का तुम्हाला साधता आली तर संसार दुःख काही राहणारच नाही. 5,500 वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये हे सांगितलं. 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलं. आणि आज गेले 20 वर्ष जागतिक संशोधन हेच सांगतंय. काय? तर माइंडफुलनेस म्हणजे वर्तमानात जगा, तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. वर्तमानात जगा, प्रसन्न. बघा तुम्ही जेव्हा तुम्ही वर्तमानात जगता ना तेव्हा तुमचं चित्त प्रसन्न असतं. आता तुम्ही मला म्हणाल की आम्ही वर्तमानात नाही का, तर किती वेळा आत्ता सुद्धा इथे बसलेल्या लोकांच्या, बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असणारे अरे बापरे गाडी पार्किंगमध्ये लावली का आपण नीट, कोणी उचलून तर नाही. आमच्या पुण्यात असतं ना P1 P2, उचलून तर नाही नेणार कोणी. अरे घरी सांगितलं होतं बरं का की भाजी करून ठेवा, आमकी सुनबाईनी केली का नाही काय माहिती, दूध गॅसवरच राहिलं का फ्रीजमध्ये टाकलं काय माहिती. अरे सकाळी मी यांना म्हटलो तो फोन करेल, विसरूनच गेलो. आता काही झालं ना, व्याख्यान झाल्या पहिले यांना फोन लावायचा. बघा आहात का तुम्ही वर्तमानात? ह्या व्याख्यानासाठी कोणी कुठून आलात तुम्ही, बरोबर आहे. कुणाला आठवतंय तुम्ही वाटेत काय काय पाहिलं? नाही आठवणार. कमी जणांना आठवेल, एखाद दुसरी गोष्ट आठवेल, म्हणजे जी पटकन ब्रेक दाबायला लागला आणि समोर बघितलं आणि मग लक्षात आलं. हां, कारण आपण आपल्या भलत्याच विचारांमध्ये, भलत्याच धुंदीमध्ये जगत असतो. युनायटेड किंगडममध्ये एक संशोधन झालं, त्यामध्ये असं दिसून आलं की 96% लोक हे त्यांच्या आयुष्यातले बहुतांश निर्णय हे ऑटो पायलट मोडवर घेतात. म्हणजे काय ते सांगते तुम्हाला. ऑटो पायलट मोड म्हणजे काय? तर हे जे काही तुम्ही आत्ता आपण घरातनं निघालो गाडी चालवत आणि इप्सिस स्थळी येऊन पोहोचलो, तुम्हाला तर आठवत नाही आहे आपण गाडी चालवताना काय पाहिलं काय नाही, कधी ब्रेक दाबला, काहीच आठवत नाही. मग गाडी कोणी चालवली? तुमचा मेंदू जर का वेगळ्याच विचारांमध्ये होता तर मग गाडी कोणी चालवली? तुम्ही काही कुठे धडकला नाहीत, पडला नाही, झडला नाही, चुकला नाहीत, रस्ता पण नाही चुकलात, मग कोणी चालवली? तर तुमच्या मेंदूनीच चालवली. पण कोणत्या मोडवर चालवली? तर ऑटो पायलट मोडवरती. आपल्या मेंदूचं हे फंक्शन असतं. म्हणजे जी आपली दैनंदिन कामं असतात, लक्षात घ्या की आंघोळ करणे, स्वयंपाक करणे, जी रोजची कामं आहेत, इव्हन ऑफिसमध्ये सुद्धा जी रोजची कामं आहेत ना, ती आपण ऑटो पायलट मोडवर करतो. आपण कधीच प्रत्यक्ष वर्तमानात तिथे नसतो. आपण घरात सगळेजण आहोत. संध्याकाळी 6-6:30 नंतर आमच्याकडे नियम आहे 7च्या आत घरात. पण संवाद होतो का घरामध्ये? नाही होत. याचं कारण प्रत्येकजण आपल्या विश्वात आहे. एकमेकांशी कोणी बोलत नाही, वर्तमानात कोणी जगतच नाहीये.
कोणाला आठवतंय काल पटकन विचारलं होतं ना, काल काय जेवलो होतो, जेवताना काय वाटलं, नेमका तो पदार्थ कसा लागला चवीला, जिभेला. जेवतो आपण, जेवताना पण आपलं चालू असतं. आमच्याकडे इतकी भयंकर अवस्था आहे, म्हणजे मला खरंच माहीत नाही सोलापूरमध्ये काय आहे. सिग्नलला उभं राहिलो ना, सिग्नलला किती वेळाचा सिग्नल असतो, काही सेकंदाचा. 30 सेकंद, 45 सेकंद, मोठा चौक असेल तर 90 सेकंद. तेवढ्यात खरंच आहे तुम्ही बघा, तुम्हाला सिग्नलला 2-3 तरी महाभाग असे दिसणार. 2 व्हीलरवरचे पण, कारमधले तर चालूच असतं हेडफोन, आणि 2 व्हीलरवरती पण चालूच असतं, त्यांना हॉर्न्स ऐकूच येत नाही. म्हणजे आत्ता 2-3 महिन्यापूर्वी घटना घडली आमच्याकडे. पिंपरी चिंचवडच्या रेल्वे स्टेशनवरती मुलगी रेल्वे लाईन क्रॉस करत होती, तिच्या कानात हेडफोन्स होते आणि ट्रेनचा आवाज तिला नाही ऐकू आला, उडवली गेली. हेडफोन्स म्हणजे मला आजपर्यंत हे फक्त तरुणांच्या बाबतीत माहीत होतं. परवाच्या दिवशी आमच्या घराची किल्ली खालच्या काकांकडे, खालच्यांच्या घरी ठेवली होती, म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी हाक देते, काका हाक देते, आजोबा, म्हणजे 85 वर्षाचे आजोबा असतील. म्हणलं ह्यांना ऐकू का जात नाही. मग मी जवळ गेले, त्यांच्या कानात हेडफोन होते. तर मुद्दा असा आहे की आपण वर्तमानात जगत नाही, आणि वर्तमानात न जगल्यामुळे काय घडतं तर हे मी नाही सांगते, संशोधन असं सांगतं की जेव्हा आपला मेंदू हा बहुतांश वेळ ऑटो पायलट मोडवरती काम करतो, तेव्हा एक तर आपल्या कामाची गुणवत्ताही कमी होते. याचं कारण तुम्हाला सांगू, आपल्याकडे ना असं म्हणतात की हा मल्टीटास्किंग आहे, एका वेळेला 4 कामं करतो. पण मल्टीटास्किंग इज अ मिथ. ते कसं, मी आत्ता एका सेकंदात प्रूव्ह करते तुमच्यासमोर. आता मी तुम्हाला सांगणार आहे की मनामध्ये 1 ते 24 अंक म्हणायचे, इंग्लिशमध्ये म्हणा, मराठीत म्हणा, हां. आणि मी स्टार्ट म्हणल्यावर म्हणायचे, आणि ज्याचे सगळ्यात लवकर म्हणून होतील त्यांनी हात वर करायचं. स्टार्ट. म्हणजे काही सेकंदात झाले म्हणून, बरोबर आहे. आता A to Z सगळ्यांना ABCD येते, बरोबर आहे. A to Z तुम्हाला मी स्टार्ट म्हणल्यावर म्हणायचे, झालं म्हणून की हात वर करायचा. ओके, स्टार्ट. झाले, काही सेकंदातच झाले, बरोबर आहे. आता कसं म्हणायचं माहितीये का, A1, B2, C3, D4. हां, ज्याचं लवकर होईल त्यांनी हात वर करायचा. स्टार्ट. किती लोकांनी सोडून दिलं, परत मागे जावं लागतं, कुठे होतो नाही जमत. लक्षात घ्या, त्याला म्हणतात की अटेन्शन, शिफ्टिंग ऑफ अटेन्शन म्हणतात आमच्या भाषेमध्ये. म्हणजे आपण जेव्हा मल्टीटास्किंग करतो की नाही, तेव्हा जेव्हा आपण इकडचा फोन घेतो, मग तो ठेवतो आणि इकडे काहीतरी करतो, ते शिफ्टिंग ऑफ अटेन्शन आहे, एका वेळेला नाही करू शकत आपण. त्यामुळे ऑटो पायलट मोडवरती असताना जेव्हा आपण कुठलंही काम करतो की नाही, तेव्हा ते काम अतिशय सुमार दर्जाचं असतं, तिथे गुणवत्ता येत नाही. दुसरी गोष्ट अशी घडते की जे रिसर्चने प्रूव्ह केलं आहे की ते म्हणजे ॲमिगडाला हायजॅक होतो. ॲमिगडाला हा आपल्या मेंदूचा इथे असणारा असा छोटासा भाग आहे, जो आपल्या सगळ्या भावनांवरती नियंत्रण त्याचं असतं. म्हणजे आपल्या ज्या काही भावना आहेत त्या कंट्रोल कोण करतं तर आपला अमिगडाला करतो. आणि जेव्हा आपण खूप वेळ दिवसातला ऑटो पायलट मोडवर असतो की नाही, तेव्हा त्या ॲमिगडालामध्ये ग्रे मॅटर वाढायला लागतो. म्हणजे इथे डॉक्टर बसलेत आपल्याकडे, आणि त्याच्यामुळे नकारात्मक विचार निर्माण व्हायला लागतात. आपण डिप्रेशनमध्ये जायला लागतो. इतकी नकारात्मकता येते की आपल्याला कोणाचंच बरोबर वाटायला असं व्हायला लागतं. छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपले डिस्प्यूट्स व्हायला लागतात, भांडणं व्हायला लागतात, किंवा स्ट्रेस टॉलरन्स लेवल आपली कमी होते. म्हणजे कोणी अरे म्हणलं की लगेच कार्य येतं, म्हणजे तो काय म्हणतोय तेही ऐकण्याचं आपल्याकडे तेवढा हे नसतो, पेशन्स नसतो. आणि हे रिसर्च सांगतं बरं, काही मी नाही सांगत आहे. तर आपल्या मेंदूमधला ग्रे मॅटर हा
वाढायला लागतो आणि तो MRI मध्ये दिसतो. MRIच्या स्कॅनमध्ये तिथे जे जे मांडलं जातं ना रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये असतं ग्रे मॅटर. तुम्ही बघा, कोणाचं झालं असेल तर वाचून बघा परत एकदा रिपोर्ट. आणि संशोधनाने असं सिद्ध झालं आहे की जे लोक माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतात ना त्यांच्या ग्रे मॅटरमध्ये लक्षणीयरित्या घट होते. म्हणजे ते आनंदी व्हायला लागतात. म्हणजे आनंद आपण जेव्हा अनुभवतो की नाही तेव्हा पण काही न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट होत असतात आपल्याकडे, जसं डोपामाइन आहे. ते सिक्रेट होण्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. कधी होतं सिक्रेट तर कोणाला तरी आपण प्रेमाने जवळ घेतलं, लहान बाळाला जवळ घेतलं की छान आनंदाची भावना निर्माण होते. कोणाला मित्रमैत्रिणीला मिठी मारली, हात हातात घेतला, व्यायाम केला, चालून आलो, त्यांनी आपलं डोपामिन सिक्रेट होतं. म्हणजे असे आनंदाचे पॅरामीटर. म्हणजे कशामुळे होतं तर सांगायचा मुद्दा असा की जर का आपण माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली म्हणजे आपण जर वर्तमानात जास्तीत जास्त काळ जगलो तर आपण आनंदी राहायला सुरुवात होते. म्हणजे आपण आनंद जास्ती काळ अनुभवतो आणि नकारात्मक भावनांपासून, नकारात्मक विचारांपासून आपण लांब जातो. म्हणजेच काय होतं, आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. बरोबर आहे. मग माइंडफुलनेसचं सुद्धा कसं आहे की जाणून बुजून माइंडफुलनेसचा एक्झरसाइज करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये माइंडफुलनेस मेडिटेशन्स असतात की श्वासावर लक्ष केंद्रित करायचं किंवा इव्हन क्षमा करणं आहे समोरच्याला, तर त्याचं पण असतं. म्हणजे असे आहेत. आणि रोजच्या जीवनातली प्रॅक्टिस म्हणजे इन्फॉर्मल माइंडफुलनेस टेक्निक्स म्हणजे काय तर माइंडफुली चालणं, माइंडफुली बोलणं, माइंडफुली खाणं, सगळं माइंडफुली जाणून बुजून. आपलं मन आहे की नाही ते पळतं इकडे तिकडे, पुन्हा जागेवर आणायचं, त्याला पुन्हा बघायचं आपण खरंच का आत्ता मी उभी आहे, आत्ता आपण बसलेलो आहे, आपल्याला खुर्चीचा स्पर्श कसा होतोय, आपण काय टेक्स्चरचे कपडे घातलेले आहेत, एकमेकांशी बोलताना आपण खरंच प्रत्यक्ष त्या व्यक्तीचं ऐकतोय का आपण त्याचं ऐकतोय. आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आणि मग जेव्हा तो काहीतरी प्रश्न असतो आपण मिस केलेलं असतं, ते आपलं डोकं वेगळीकडे असतं. तर माइंडफुली ऐकणं, तर हे करा, हीच जीवन संजीवनी आहे. म्हणजे वारीमध्ये तुम्ही बघा, वारकरी का आनंदी असतो. तुम्ही ज्यांनी वारी केली त्यांनी हे अनुभवलं असेल की वारीमध्ये आपण एक वेगळ्याच आनंदात असतो, वेगळ्याच विश्वात असतो. हे का होतं माहिती आहे, कारण सगळ्या वारकऱ्यांची ही भावना असते कालची काळजी, म्हणजे कालचा विचार करायचा नाही आणि उद्याची काळजी करायची नाही. याचं कारण काळजी घ्यायला माऊली समर्थ आहे. आलं लक्षात. म्हणजे सोय उत्तम झाली माऊलींनाच आपली काळजी, सोय नाही झाली चांगली माऊलींची इच्छा. इतक्या साध्या न्यायानं ते जगतात. आणि म्हणून वारीचे खरंच आमच्यासाठी पण वारीचे 18 दिवस हे का रिफ्रेशिंग असतात. आपण एका वेगळ्या, तिथे वार नाही कळत, तिथं तारीख कळत नाही, काही नाही लक्षात राहत आपल्याला हा उद्याचा मुक्काम कुठे एवढंच माहिती, तिथं जाऊन कुठं राहायचंय, कुठं सोय होणार आहे, झोपायला मिळणार आहे का नाही मिळणार आहे, काही नाही. कारण भाव एकच असतो, ते आहेत ना बघायला, ज्यांच्यासोबत आपण चालतोय त्यांना काळजी आपली. हे हा जो काही विचार आहे, हा अनुभव आहे, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणला तर नाही होणार का आपण आनंदी. आणि खरं सांगायचं तर आपलं जे काही संत वाङ्मय आहे किंवा आपलं जे अध्यात्म आहे ना, ती एक जीवन प्रणालीच आहे. माझं असं म्हणजे ठामच मत आहे की ते तुमच्या जीवनामध्ये जर का उतरत नसेल ना, तर तुम्ही कितीही जपजाप्य करा, होम हवन करा, काही नाही उपयोग. तुम्ही दिवसभर जप केला, आमच्याकडे अखंड हरिनाम सप्ताह आहे, काय अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि घरी आल्यानंतर रोजचं जर का काही बिघडलेलं असेल, एवढं कळत नाही, रोजची माझी तिथं काढून ठेवायची, कोणी हलवलं माझं, हे कोणी इकडे केलं, माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, काय उपयोग आहे. म्हणजे हे आपण स्वतः विचार, आणि हे ना हे येत नाही, हे संत ना आकाशातनं नाही पडले, खरंच नाही. आपण त्यांना संत पदाला नेलं आणि आपण मोकळे झालो. मी काय नाथ महाराज आहे का रागावर एवढं प्रभुत्व मिळालं.
हे भूतदया करायला मी काय, त्यांनी गाढवाला पाणी पाजलं, हे तू माणसाला तरी दे. आपण काय केलं, देव बनवून टाकलं, शिवाजी महाराजांना अवतार बनवून टाकलं, संपला विषय. काय आपल्याला काय, ते अवतार होते म्हणून जमलं त्यांना, ते संत होते? अहो नाही, ते सर्वसामान्यच होते. त्यांनी सगळ्याचा साकल्यानं विचार केला आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवले आणि इतरांच्याही जीवनामध्ये बदल घडवले. तुम्ही बघा, आत्ता मी रिसेंटली, मला एक म्हणजे असे पण असतात लोक की जे काहीतरी विषय देतात म्हणून त्या निमित्ताने अभ्यास होतो. मला असा विषय दिला होता की संत साहित्याचा राष्ट्रभक्तीसाठी झालेला वापर, म्हणजे राष्ट्रभक्तीसाठी झालेला वापर. आता किती अवघड आहे, हे किती लांबपासनचा परामर्श घ्यायचा होता, पण त्यांनी मला खूप शिकायला मिळालं आणि मला जाणवलं की अहो त्या त्या काळामध्ये त्या त्या लोकांनी जी तत्त्व दिली ना, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी, त्यांना वैदिक नव्हते का होते, वैदिक परंपराच होती आपल्याकडे. त्यावेळेला चिद्विलास तत्व का दिलं त्यांनी? सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जगधरिले सबाई अभ्यंतरी. सर्वांना एका समान पातळीवर का आणलं? चोखोबांना, बंका महारांना, अहो तुम्ही हीन जातीतले नाही, तुम्ही स्वतःला कमी लेखून घेऊ नका, तुम्ही संत आहात. चोखामेळा, तुमची जागा ही विठ्ठलाच्या पायरीपाशी नाही आहे, त्याच्या हृदयात आहे, हे सांगणारे माऊली आहेत. किती प्रकारचे क्रांतीचे विचार माऊलींनी दिले. आज आपल्याला जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं खूप मोठं योगदान आहे. याचं कारण असं आहे की मराठी कुठल्याही भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, त्याचे काही निकष असतात. ते निकष जर खरे ठरले तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. मग हे कोणते निकष आहेत? तर साधारण 1000 वर्षांपूर्वीपासून ही भाषा प्रचलित असली पाहिजे, या भाषेमध्ये लोकव्यवहार झालेला असला पाहिजे, या भाषेमध्ये सकस साहित्य निर्मिती झालेली असली पाहिजे आणि ते साहित्य हे दीर्घकाळ टिकणारं असलं पाहिजे. आणि परमेश्वराची कृपा, पूर्वजांची पुण्याई म्हणून जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा झाला आणि तो बहाल करण्याचा जो कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला गेला, त्याला 70 लोक इन्व्हायटेड होते, त्याच्यामध्ये माझे मिस्टर इन्व्हायटेड होते. आणि तेव्हा त्यांनी मोदींच्या बरोबर त्यांना 6 वाक्य बोलण्यास, प्राईम मिनिस्टर बरोबर 6 वाक्य बोलण्याची संधी मिळाली. आणि त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की हा अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला आहे, त्यामध्ये आमच्या माऊलींचं किती मोठं योगदान आहे, त्यांच्या ज्ञानेश्वरीचं किती मोठं योगदान आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये असं एकही खेडं नाही आहे जिथे ज्ञानेश्वरी वाचली जात नाही. आज महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही आहे जिथे ज्ञानेश्वरींच्या ओव्या संदर्भासाठी प्रवचनामध्ये, व्याख्यानामध्ये, कीर्तनामध्ये वापरल्या जात नाही. त्यामुळे 750 वर्षांपूर्वी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्या आधीपासून ही भाषा इतकी प्रचलित होती, म्हणून त्यावेळेला त्यांनी संस्कृत भाषेतलं ज्ञान हे सर्वसामान्य लोकांच्या मराठी भाषेमध्ये आणलं. म्हणजे ही भाषा किती जुनी आहे. ह्या निकषांवरती आपल्याला हे मिळालेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे काही संत साहित्य आपल्याला दिलं आहे, तर ही जीवन प्रणाली आहे. ते पोथ्या पुराणांमध्ये ठेवण्यासाठी नाही आहे, तर ते रोजच्या आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला जीवन संजीवनी काय ते सांगते की प्रसन्नता. तुम्ही जितके प्रसन्न राहाल, जितके वर्तमानात राहाल, तेवढ्या तुम्ही आनंद अनुभवाल, प्रसन्नता अनुभवाल. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. म्हणजे प्रसन्नतेमुळे तुमच्या कामामध्ये पण सुधारणा होईल, तुमच्या बुद्धीची एकाग्रता वाढेल, तुमच्या हातून उत्तमोत्तम कार्य घडेल. म्हणजे मानसिक आरोग्याचे सगळे जे काही निकष आहेत ते सगळे तुम्ही पूर्ण कराल आणि उत्तम असं मानसिक आरोग्य जगाल असं मला वाटतं. तर ह्याच्यावरती मी माझे विचार थांबवणार आहे. पण तत्पूर्वी मला खूप आवडणारी एक कविता मंगेश पाडगावकरांची, खूप जणांनी ऐकली असेल, इथे बरेच साहित्यिक आहेत, तर त्यांनी 100 नाही 200% सगळ्यांनी पण मला खूप आवडते ती. आणि माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मला जेव्हा जेव्हा थोडं डिप्रेस व्हायची वेळ आली, डिसअपॉइंट व्हायची वेळ आली, कुठेतरी नकारात्मक भावना अनुभवण्याची वेळ आली ना, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मला ह्या कवितेनं खूप प्रेरणा दिली.
ती कविता मी इथे तुमच्या पुढे म्हणणार आहे आणि माझ्या ह्याला पूर्णविराम देणार आहे. कवितेचं नाव आहे चिऊताईसाठी गाणं. म्हणजे आपल्या सगळ्यांना ना पाडगावकर चिऊताई म्हणतायत, चिऊताई म्हणून संबोधतायत आणि त्या चिऊताईच्या निमित्तानं ते आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. कविता अशी आहे. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड, दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई अगं दार उघड. दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. अगं फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी 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 काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं. आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं. कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई अगं दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. बघा, आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधत फुलपाखरू नाचत आलं. चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही, चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही. तुझं तर घर बंद होतं, तुझं तर घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल, जगावरती रुसून कसं चालेल. दार उघड, दार उघड चिऊताई, चिऊताई अगं दार उघड. ह्या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्या चिऊताईच्या भूमिकेतून स्वतःच्या मानसिक आरोग्याचं आणि पर्यायानं समाजाच्या मानसिक आरोग्याचं दार उघडावं, आपल्या कोशातून बाहेर यावं, स्वतःला आणि समाजाला पण उन्नत करावं एवढी विनंती करते आणि माझे शब्द थांबवते. धन्यवाद.